आलं तुम्हाला? हो. रेकॉर्डिंग प्रोग्रेस आत्ताशी स्टार्ट झाले ते. आता सुरुवात करा. वैशाली सुरू कर. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आयोजित समृद्ध बोली या कार्यक्रमात मी वैशाली सरवणकर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी गेली 5 वर्ष सातत्याने कार्यरत असणारी एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेला पोषक असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. बोलीभाषांचे संवर्धन हे प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांपैकी एक महत्वाचं उद्दिष्ट. महाराष्ट्राची प्रमाण भाषा जरी मराठी असली तरी तिच्या वऱ्हाडी, ऐराणी, मालवणी, आगरी, लेवा, गणबोली, बाडबळी अशा अनेक बोली आहेत. कोणतीही बोली ही त्या भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचं काम करत असते. कोणतीही बोली ही केवळ बोली नसते, तर ती त्या समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक वारशाचे अविभाज्य अंग असते. समाजाच्या रूढी परंपरा, त्यांनी जतन केलेले सांस्कृतिक संचित त्या त्या बोलीमध्ये समाविष्ट असते. त्यामुळे बोली टिकवल्या पाहिजेत. त्या जिवंत ठेवून मराठीला समृद्ध करणे आणि मराठी संस्कृती वृद्धिंगत करणे या हेतूनेच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे समृद्ध बोली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 21 मार्च पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि आतापर्यंतच्या वेगवेगळ्या सत्रातून आपण 10 वेगवेगळ्या बोलींचा परिचय करून घेतला. आज समृद्ध बोली या कार्यक्रमाचं 11वं पुष्प. पण या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉक्टर अमृता इंदुरकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून द्यावी. अमृताताई नागपूर इथं राहतात आणि नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. अमृताताई. धन्यवाद वैशाली. मृणाल स्पॉटलाइट कर अमृताताईंना. सर्वांना नमस्कार. मंडळी, आज आपण इथे बोलींच्या कार्यक्रमामध्ये इथे सगळेजण जमलेलो आहे या थेट प्रसारणामध्ये आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ची विश्वस्त या नात्याने मी इथे एकूणच प्रतिष्ठानचा जो काही आढावा आहे तो तुमच्या समोर सादर करणार आहे. प्रतिष्ठानची एकूणच जी इतक्या वर्षातली वाटचाल आहे ती तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून या संस्थेशी तुम्ही सुद्धा एक माय मराठीच्या सेवेसाठी लवकरात लवकर जुळाल या दृष्टीने. मंडळी, जून 2017 मध्ये ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानची स्थापना झाली. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था मराठी शाळा, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कायमच कटिबद्ध असणारी संस्था आहे. गेल्या 5 वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे आणि शिवाय प्रत्यक्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी कार्य करीत आहे. यामध्ये मराठी माध्यमातून, मातृभाषेतून शालेय शिक्षणाचा पुरस्कार करणारी अशी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही मराठी शाळांसाठी सतत काम करत असते. मराठी ही अधिकाधिक व्यवहार भाषा व्हावी म्हणूनही प्रयत्न सुरू असतात. मराठी भाषेबद्दल खरं तर समाजामध्ये असणारा जो न्यूनगंड असतो तो दूर करून पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांच्या शाळेतूनच शिक्षण देण्यासाठी आमची संस्था समुपदेशन करीत असते. मराठीशी संबंधित विविध कृपया सर्वांनी आपले व्हिडिओज ऑफ ठेवा आणि माईक पण ऑफ ठेवा. फक्त जे प्रेझेंटर्स आहेत म्हणजे बिझनेसर असतील तर त्यांनीच फक्त व्हिडिओ ऑन ठेवा, ऑडिओ ऑन ठेवा. बाकी सगळ्यांनी ते बंद ठेवा. गणेश किल्लारे म्हणून आहेत, कृपया प्लीज व्हिडिओ ऑफ ठेवा तुमचा. धन्यवाद. ताई कंटिन्यू करा. हा,
मराठीशी संबंधित विविध उद्देश समोर ठेवून प्रतिष्ठानचे सतत विविध उपक्रम सुरू असतात. सोशल मीडियावरती ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने आपली एक स्वतंत्र सशक्त अशी ओळख देखील निर्माण केलेली आहे. या 5 वर्षामध्ये ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप ही जी सगळी सोशल मीडियाची माध्यमं आहेत, यावरून मराठीसाठी सतत काम सुरू असतं. व्हॉट्सअपवर तर जवळपास 100 जिल्हानिहाय, विषयनिहाय गट आहेत. जसे कलासाठी कारागिरी, निसर्ग, आध्यात्मिकसाठी संतवाणी, पाककला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र असे कितीतरी गट मिळून आजच्या तारखेला जवळपास व्हॉट्सअपचे 5 ते 7,000 आमचे सदस्य आहेत. ट्विटर हँडल आहेच, शिवाय फेसबुकवर स्वतंत्र पेज आहे. या पेजवर जर का तुम्ही गेलात तर आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या प्रतिष्ठानची सगळी जी काही उपक्रमशील वाटचाल आहे ती तुम्हाला व्यवस्थित बघता येईल, ऐकायला देखील मिळेल. आणि या आमच्या फेसबुकच्या पेजला चोखंदळ वाचक वर्गाचा भरभरून प्रतिसाद असतो आणि सतत नवनवे सदस्य या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. याशिवाय गेल्या 5 वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने पालक मेळावा आयोजित केला होता, जो अतिशय लोकप्रिय झाला. पालकांनी या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद दिला. ऑनलाईन वाचन कट्टा राबवणारी आमची ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही पहिली संस्था आहे. मोठ्यांपासून तर बालकांपर्यंत हे कट्टे चालविले जातात. म्हणजे ऑडिओ स्वरूपात, ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये विषय ठरवून तसे रेकॉर्डिंग केल्या जाते. ध्वनिमुद्रण करून ते सर्वत्र प्रसारित केल्या जातं. बरेच वर्ष हा उपक्रम सुरू होताच आणि त्यानंतर मात्र हे वाचनकट्टे प्रत्यक्ष स्वरूपात सुरू करण्यात आले. पुणे, डोंबिवली, सातारा, इचलकरंजी येथे हे वाचनकट्टे अतिशय लोकप्रिय झालेले आहे. ज्या वाचनकट्ट्यांमध्ये 150 ते 200 अशी संख्या असते आणि भरभरून प्रतिसाद असतो. सध्या कोविडच्या नियमांमुळे हे कट्टे प्रत्यक्ष होऊ शकत नाही आहेत. याशिवाय प्रतिष्ठानतर्फे मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सांगणारे पथनाट्य देखील सादर करण्यात येतात. दरवर्षी शोभायात्रेमध्ये सहभाग असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये नियमितपणे संमेलनांमध्ये जी विविध दालनं घेण्यात येतात, त्यामध्ये एक ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचं स्वतंत्र दालन असतं, ज्यामध्ये मराठीच्या संवर्धनाचं एकूणच सगळं साहित्य, उपक्रम आणि नवीन सदस्य जोडणी असे हे सगळेच तिथे उपक्रम होत असतात आणि काम होत असतात. या दालनाची दखल सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांनी देखील घेतली होती. ज्या वेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या त्यावेळेला. गेली 2 वर्षे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान अतिशय दर्जेदार असा दिवाळी अंकाची निर्मिती करते आहे. मराठी वाङ्मय समृद्धीचे विविध आयाम आणि अनुवाद मराठी वाङ्मय समृद्धीचे एक सशक्त माध्यम या 2 विषयांवरती गेले 2 वर्ष 2 दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. यामध्ये मागच्या वर्षीचा जो दिवाळी अंक होता त्यामध्ये सुप्रसिद्ध अनुवादक उमाताई कुलकर्णी यांची 63 पानी मुलाखत समाविष्ट आहे. याशिवाय विविध विषयांवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात व विजेत्यांना त्याचे रीतसर प्रमाणपत्र देखील दिले जाते. शिवाय युनिकोडिंग हा पण उपक्रम चालविला जातो. 2012 पूर्वीचे बरेचसे लेख प्रतिष्ठानने युनिकोड स्वरूपात करून घेतले आहेत की जेणेकरून ते कायमस्वरूपी त्याचा संकलन असावं राहावं म्हणून. मंडळी, नुकतीच उन्हाळी सुट्टी संपली, तर या मुलांसाठी खरं तर ही सुट्टी देखील सक्तीचीच होती. ज्या सुट्टीचा मुलं अगदी वर्षभर ज्याची वाट बघत असतात, पण ती सुद्धा सुट्टी यावर्षी मुलांना नकोशी झाली होती, अशी वेळ आपल्या सर्वांवर आली. तेव्हा या सक्तीच्या सुट्टीमध्ये सर्व बालगोपालांसाठी घरूनच सहभाग घेता येतील असे कार्यक्रम ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आले. यामध्ये ओरिगामी, योगासने, कचऱ्यातून कला, जादूचे प्रयोग, कथाकथन, गडकिल्ल्यांची सफर, ग्रहताऱ्यांच्या जगात असे विविध विषय घेण्यात आले आणि सगळ्या बालगोपालांना या कार्यक्रमांमधून अतिशय नवनवीन अभ्यासपूर्ण माहिती
आरोग्यापासून तर मनोरंजनापर्यंत असे हे सगळे शिबिर स्वरूप उपक्रम आम्ही राबवलेत. आणि आता तर बोलींचा उपक्रम सुरूच आहे, ज्याची माहिती वैशाली सरवणकर यांनी दिलेली आहे. खरं तर बोली ही कोणत्याही भाषेला अधिक सकस आणि समृद्ध करत असते. आणि बोलींकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, भाषिक दृष्टिकोन आहे किंवा संप्रेषण व्यवहाराच्या अंतर्गत येणारा जो दृष्टिकोन आहे, तो शहरी भागांमध्ये बरेचदा वेगळा दिसतो. पण असे समजण्याचे काहीही कारण नाही. कारण मुळातच प्रमाण भाषा ही काही अशी अचानक एका क्षणात तयार होत नाही आणि निर्माण देखील होत नाही. प्रमाण भाषा सुद्धा कधी ना कधी एकेकाळी तिच्या ओबडधोबड स्वरूपामध्ये असणारच. आणि कालांतराने तिचा विकास असा काही झालेला असतो, भाषिक विकास, की त्यानंतर ती प्रमाण भाषा म्हणून नावारूपाला आलेली असते. ज्या प्रमाणे एखादा हमरस्ता हा खूप मोठ्या कालखंडानंतर राजमार्ग ठरू शकतो, अगदी त्याचप्रमाणे बोलीभाषेचा सुद्धा हा प्रवास असतो. त्यामुळे बोलीभाषा ही कमी महत्वाची आणि प्रमाण भाषा महत्वाची असं समजण्याचं काहीही कारण नाहीये. आणि बोली तर ह्या सतत जतन करायलाच हव्यात, कारण या बोलींमध्येच पुढच्या भविष्यातल्या उत्तमोत्तम प्रमाण भाषांची पाळंमुळं लपलेली असतात, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं. आणि हा उद्देश आणि हा हेतू लक्षात घेऊन एकूणच महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बोली आहेत, त्या बोली सगळ्यांना कळाव्यात, त्याबद्दलची अभ्यासपूर्ण माहिती कळावी, हा उद्देश समोर ठेवून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठाननी हा बोली उपक्रम घेतलेला आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अशा कितीतरी बोली आहेत की ज्या बोली आज फार कमी समुदाय बोलतो आहे, पण अतिशय आत्मीयतेने ती बोली जपल्या गेलेली आहे त्या समुदायामध्ये. हा समुदाय हळूहळू कमी होऊन बोली लुप्त होऊ नये म्हणून हा एक वेगळा उपक्रम घेतलाय की या निमित्ताने सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या बोलींबद्दलची माहिती कळावी, त्याचं कायमस्वरूपी जतन व्हावं, असा हा उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. आणि त्या अंतर्गत आजचं हे परत नवीन आम्ही एक बोलीचं पुष्प घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. तर आजच्याही या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बरंच काही नवीन बघायला मिळेल, ऐकायला मिळणार आहे. अभ्यासपूर्ण माहिती तज्ञांकडून, त्या बोलीच्या तज्ञांकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तेव्हा ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेशी सर्वांनी अधिकाधिक जुळावं आणि आपल्या माय मराठीची सेवा करावी. एवढे बोलून मी माझं प्रास्ताविक इथेच थांबवते आणि पुढची सूत्र मी वैशाली सरवणकरांना देते. धन्यवाद. धन्यवाद अमृताताई. आपल्या प्रास्ताविकातून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची विस्तृत ओळख तर आपण करून दिलीच. याशिवाय ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे समृद्ध बोलींची ओळख हा जो उपक्रम आपण राबवतो आहोत, यामागची भूमिकाही आपण नेमकेपणाने स्पष्ट केली. मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, समृद्ध बोली या कार्यक्रमाचं आजचं 11वं सत्र आणि आजच्या सत्रामध्ये आपण झाडी बोलीचा परिचय करून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असलेल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्याचा भूभाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. या भागात बोलली जाणारी मराठी भाषेची जी बोली आहे, तिलाच झाडी बोली असं म्हटलं जातं. विदर्भातील वैनगंगा नदीच्या पूर्वेकडील भागात हे जिल्हे येतात. झाडे झुडपे, घनदाट अरण्ये यांनी संपन्न असल्यामुळे या भागाला झाडीपट्टी असं म्हटलं जातं आणि म्हणून झाडीपट्टीच्या भागात बोलली जाणारी जी बोली ती झाडी बोली या नावाने प्रचलित आहे. भवभूती आणि दंडी या संस्कृत कवींचं साहित्य, महानुभाव साहित्य तसंच ज्ञानेश्वरीतही झाडी बोलीतले शब्द आढळतात. झाडी बोलीतलं लेखन सर्वप्रथम प्रकाशित केलं ते डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी. महाराष्ट्रातील झाडी बोली चळवळीचे ते प्रवर्तक मानले जातात. आज झाडी बोलीमध्ये अनेक कथा संग्रह, काव्य संग्रह, कादंबऱ्या, चरित्र असे विपुल साहित्य उपलब्ध आहे. या झाडी बोलीचा परिचय करून देण्यासाठी आज माननीय पालिकचंद बिस्ने सर आपल्याकडे आलेले आहेत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
भंडारा जिल्ह्यातील सिंदीपार येथे वास्तव्यास असलेले बिझनेसर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बासरी वादन, हार्मोनियम वादन, काव्यलेखन, निसर्ग पर्यटन असे छंद जोपासणाऱ्या सरांनी आतापर्यंत प्रमाण मराठी बरोबरच पोवारी बोली आणि झाडी बोलीमध्ये विपुल लेखन केलेलं आहे. बन तूच आता देव हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. झाडी बोली फेसबुक पेजवरही त्यांचे लेखन सतत प्रसिद्ध होत असते. सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा साहित्य साधना पुरस्कार, साहित्य लेखन प्रेरणा पुरस्कार, डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. झाडी बोलीचाही सरांचा विशेष अभ्यास आहे. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च एक वार स्वागत. मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या झाडी बोली विषयक मार्गदर्शनाला सुरुवात करावी. तर सर्वांना माझा नमस्कार. मॅडम, आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय. तर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान हिची मराठीचा अभिमान ठेवू, इतर भाषा भगिनी मानू, फुलवू बोली आणि मराठी आमचा प्राणच जणू, मराठी आमचा प्राणच जणू या संवेदनेतून ही संस्था निर्माण झाली. आणि या प्रतिष्ठानने जे उपक्रम सुरू केले ते खरोखरच मराठी माणसाला अभिमानास्पद असतो. आजचा समृद्ध बोलींचा उपक्रम मला सुद्धा खूप आवडला, कारण की ह्या ज्या बोली आहेत ह्या बोलींकडे मध्यंतरीच्या काळामध्ये खूपच दुर्लक्ष. आणि या समृद्ध बोलींचे ओळख या उपक्रमामध्ये मी मागील काही भाग बघितले. मला असं वाटलं की या अगोदर आपण त्यांच्याशी बोलायला हवं. तर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत वनसरे सर, समस्त विश्वस्त मंडळ आणि प्रमुख सल्लागार म्हणून आदरणीय काळपांडे सर, माजी शिक्षण संचालक तथा शिक्षण तज्ञ, त्याचप्रमाणे वैशाली ताई, या सर्वांना माझा प्रणाम आहे. माझ्यापेक्षा आपण सर्व ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ पण आहात आणि मी एक बोली चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता. तर सर्वप्रथम सर्वांना मी सांगू इच्छितो की मी कुठल्याही भाषाशास्त्राचा अभ्यासक नाही. आपण फक्त बोलीचे एक कार्यकर्ते आहोत, बोलीचे प्रसारक आहोत आणि एक विद्यार्थी आहोत. सरळ सरळ सांगायचं की आपण विद्यार्थी. तर ज्ञानभाषा प्रतिष्ठान अंतर्गत जे उपक्रम चालू आहे त्यामध्ये वाचन कट्टा, समृद्ध बोलींचे उपक्रम किंवा मराठी शाळांच्या उत्कर्षासाठी जे उपक्रम चालवतात, विविध स्पर्धा घेतात, ते सगळं बघून कोणत्याही मराठी माणसाला आनंद होतो. तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी एक प्रतिज्ञा घेतलेली होती 12व्या शतकामध्ये की अवघाची संसार सुखाचा करीन ना आनंद भरेन तिन्ही लोक. आता ही प्रतिज्ञा केवळ त्यांची राहिलेली नाही, तर तुम्हा आम्हा सर्वांची झालेली आहे. कारण की या मातृभाषेच्या सेवेमधून आम्हाला जगाला काहीतरी द्यायचं. आणि त्यांनी 12व्या शतकामध्ये पसायदान नावाचं एक विश्व प्रार्थना गीत आम्हाला एक दिव्य वारसा ते देऊन गेले. आता हा वारसा आपल्याला जपायचा आणि माय मराठीची आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्या दृष्टीने मराठी भाषेला एक विशेष दर्जा मिळावा, त्याला जर आपण अभिजात दर्जा म्हणतो, त्यासाठी आपल्याला ही सारी धडपड आपल्याला करायची. विविध संस्थानाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये बोलींच्याकडे आता सगळ्या तज्ञांचं लक्ष केलेलं आहे. कारण की आपल्या प्रमाण भाषेला एक अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला ह्या बोलींची खूप मदत होणार आहे. मानवी मनाची ही हा एक आविष्कार म्हणूया की मानवी विकासाच्या क्रमविकासाच्या विविध टप्प्यांमध्ये विकसित मानव होत असताना काही नैसर्गिकरित्या ह्या बोली आपल्या तयार झाल्या. कोणतीही भाषा काही चार माणसं एकत्र आली आणि त्यांनी भाषा निर्माण केली असं तर खरोखर अशक्यच वाटते. तर दैनंदिन व्यवहार करत असतानाही नॅचरली नैसर्गिकरित्या ह्या काही गोष्टी निर्माण होत असतात.
त्याच्यानंतरची जी व्याकरण असते ती नंतर होत असते. तर ह्या मराठीच्या ज्या बोली आहेत, जसे आपण अहिराणी, बहिणाबाई चौधरींची अहिराणी येते, कोकणी आहे, अशा विविध ज्या बोली आहेत, त्यांच्याबद्दल फक्त आपण नाव ऐकतो. आणि आमच्या ह्याच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये जी झाडीपट्टी, त्याला झाडीपट्टीचा प्रदेश म्हणतात. आणि या भागात राहणाऱ्याला झाडप्या असा एक म्हटलं जातं. तर ही ज्या आम्ही आपल्या भाषेला अतिशय गावंढळ असे समजायचे आणि तिचे आम्हीच कदर करत नव्हतो. कित्येकदा बोलताना आमच्यातून एखादा शब्द निघाला तर आम्हीच आम्हाला हसायचो. परंतु ह्या शब्दांची मदत आमच्या मराठीला उद्या होणार आहे आणि म्हणून आपल्याला ह्या बोली जगाव्याच लागतात. कारण की आपल्या ह्या ज्या बोली आहेत, ह्या बोली आपल्याला झऱ्यासारख्या. कोणत्याही प्रमाण भाषेला ती एका दिवशी मगाशीच प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे कोणतीही भाषा प्रमाण भाषा होण्यासाठी ती एका दिवसात काही प्रमाण भाषा होत नाही. ती विविध क्रमविकासातून विविध टप्प्यामधून तिला जावं लागते. तेव्हाच ती प्रमाण भाषा होते आणि म्हणूनच त्या बोलींचं महत्त्व आपल्याला खूप म्हणजे पटवून द्यायचं आहे आणि ज्या ज्या भागामध्ये जी जी बोली जिवंत असेल त्या बोलीला शिकलेल्या लोकांनी तिला जतन करायचंय, तिचं रक्षण करायचंय आणि तिचं संवर्धन पण करायचं. आता यासाठी आपल्याला स्वतःमध्ये असलेला जो न्यूनगंड आहे, अगोदर मराठीमध्ये न्यूनगंड होता की आपण इंग्रजीत शिकलं पाहिजे, मराठीमध्ये काय, मराठीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रापुरतीच राहील. परंतु आपल्या मातृभाषेतून जे आविष्कार किंवा ज्या मनाच्या ज्या स्थित्या आपल्याला व्यक्त करता येतात, त्या इतर भाषेतून करता येत नाही. बोलींचं त्याहूनही वेगळं आहे की आपली जी मायबोली आहे, घरची भाषा आहे, त्या भाषेमधून आपल्याला या हृदयचे त्या हृदयी म्हणजे हे सहजपणे व्यक्त करता येते. इतिहासात जर आपण डोकावून बघितलं तर या बोलींचा आधार अनेक महान लोकांनी घेतलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर महावीरांनी सुद्धा मागणीचा आधार घेतला. भगवान बुद्धांनी सुद्धा पाली भाषेचा आधार घेतलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याच्या काळामध्ये विनोबा भावे सारखी जी माणसं होती त्यांनी सुद्धा बहुभाषिक होते ते, तर त्यांनी ज्या राज्यात जायचे त्या राज्याची ती भाषा बोलायची. त्यामुळे लोकसंग्रह किंवा ज्ञानाचा प्रसार झपाट्याने व्हायचा आणि पटकन ते ज्ञान लोकांपर्यंत आपल्याला देता येत होते. म्हणूनच आपल्याला ह्या बोलींकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी अनेक समित्या तयार झाल्या, परंतु अजूनही आपल्याला अभिजात दर्जा आतापर्यंत फक्त 6 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. जसं तामिळ आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे आणि उडिया आहे. परंतु यांच्या पंक्तीला तर आपल्याला मराठी भाषेला आणि ती पात्रता आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. जवळ-जवळ बऱ्याच गोष्टी सिद्ध पण झालेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ह्या बोली समृद्ध कराव्या लागतात आणि त्यामुळे हा जो उपक्रम आहे समृद्ध बोलींची ओळख, हा खरोखरच त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि आमची आज आपण झाडीबोली या विषयाचा आपण झाडीबोली या बोलीची ओळख करून देणार आहोत. तर या झाडीबोली जी भाषा आहे तर तिची प्रस्तावनेमध्ये त्याचं ओळख झालेली आहे. तर सुरुवातीला आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया की झाडीबोली ही भाषा खरोखर काय आहे. तर या प्रामुख्याने ती 4 जिल्ह्यामध्ये बोलली जाते. परंतु तिचे पडसाद मध्य प्रदेश, नागपूर जो सीमालगतचा भाग आहे तिथे सुद्धा म्हणजे आपल्याला उमटलेले दिसतात. ज्याप्रमाणे बहिणाबाईंची कविता जरी ते अहिराणी भाषेत असली तरी ते आमच्या सारख्या ज्या झाडीपट्टी लोकांना किंवा प्रमाण भाषा बोलणाऱ्या लोकांच्याही मनामध्ये ती घर करून गेली. त्याच पद्धतीने ह्या बोली भाषेच्या काही वाक्य आहेत किंवा आहेत ती आजही घर करून जातात. पुढे आपण बघणार आहोत की या बोलीचा इतर भाषेत किंवा या बोलींचा उपयोग कुठं कुठे झाला. प्रस्तावनेमध्ये मगाशी काही सांगितलं या झाडीपट्टीचे काही शब्द आलेले आहेत. तर सुरुवातीला मुद्द्याची सुरुवात करण्याच्या अगोदर मी झाडीपट्टीतील एका गीताची मध्ये एका गीताने त्याची सुरुवात करणार आहे की त्यातून जो आपण पहिला मुद्दा आहे की झाडीबोली भाषा किती लोक बोलतात. तर एक छोट्याशा गीतातून ज्या गीतातून तुम्हाला झाडीपट्टीचा मध्ये काही शब्दांची ओळख होणार आहे आणि तुम्हाला बोर पण वाटणार नाही. महाराष्ट्राच्या पूर्वेला 4 जिल्ह्याचा वावर
नया वावरत वाजते झाडी बोलीचा गोल्लर. या वावरात वाजते झाडी बोलीचा गोल्लर. वैन गंगेच्या पाण्यात कसा डोलते झाडी डोंगर. वाघ नदीच्या पाण्याना पिके धान आणि वांगा. पहा बजार मांडईत माझ्या झाडीची ललकार. या वावरात वाजते झाडी बोलीचा गोल्लर. तर मित्रांनो, या कवितेमधून जो झाडी बोलीचा गोल्लर आहे आणि या गोल्लर मधून निघणारा जो मल्हार आहे हा समस्त भारतात समस्त जगामध्ये आज पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी झाडी बोली भाषा किती लोक बोलतात तर यावरून आपल्या लक्षात येईल की ह्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया आणि नागपूर किंवा मध्य प्रदेश कडला सीमालगतचा जो भाग आहे या सर्व भागांची मिळून जी आजची जर 2011 ची लोकसंख्या जनगणनेच्या नुसार जी लोकसंख्या आहे ती जवळपास 66 लाख एवढे लोक ती भाषा बोलतात. मध्यंतरीच्या काळामध्ये जी शिकली माणसं होती ती काहीशी ती भाषा बोलायला कचरत होती. परंतु डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर आमचे लखनसिंहजी कटरे जी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आहेत अशी काही माणसं जवळ आली आणि ती लोकांना जागृत करू लागली की त्यामुळे अरे नाही ही आपली भाषा आहे आणि या भाषेला आपल्याला जिवंत करायचं आहे. हा न्यूनगंड बराचसा आता दूर झाला आणि आज आपल्या शिकत्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आणि आज आपण प्रमाण भाषेबरोबरच बोलींकडेही वळलो. तर जवळपास एवढी माणसं आजही बोली भाषा बोलतात. व्यक्ती किती शिकला असो, एमए पीएचडी किती झालेला असो, तरी पण जोपर्यंत त्याच्या तोंडात आपल्या मायबोलीचे शब्द येत नाही तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही. तर दुसरा मुद्दा आहे आपला की झाडी बोली कोणत्या भागामध्ये बोलतात. तर हे झालंच आहे की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी भागामध्ये आपले हे सीमालगतचा जो भाग आहे आपला एमपी किंवा नागपूरचा एवढ्या भागामध्ये ही माणसं जे ही भाषा बोलली जाते. त्याच्यानंतरचा भाग आहे मुद्दा आहे आपला झाडी बोलीचा इतिहास. प्रस्तावनेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये झाडी बोलीचे शब्द आहे. त्याच्यावरून काय सिद्ध होते की झाडी बोली ही जी बोलीभाषा आहे ही बोलीभाषा ज्ञानेश्वरी पेक्षाही अगोदर बोलली जात असावी. आणि म्हणूनच त्याचबरोबर ज्ञानेश्वराच्याही 100 वर्षापूर्वी जे विवेक सिंधू निर्माण झालं त्या विवेक सिंधू मध्ये सुद्धा वाडीसारखे शब्द त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे त्याच्याही अगोदर आपल्या बोलीभाषेचा इतिहास गेलेला आहे. त्यानंतर लीळा चरित्र या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्या झाडी मंडळाचं आणि या सर्वांना अनुसरूनच म्हणूनच डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे म्हणतात की मराठी आणि जी संस्कृत आहे ते तर त्याही पुढे जातात की संस्कृत भाषेची तिला आई त्यांनी म्हटलेलं आहे. ते त्यांचं संशोधन आहे. आणि मराठी भाषेची आजी असं ते बऱ्याचदा म्हणतात. आणि याच्यासाठी ते पुरावा पण देतात की झाडी बोलीचे काही शब्द संस्कृतमध्ये कसे गेलेले आहेत, मराठीमध्ये कसे आलेले आहेत यावर त्यांचं स्वतंत्र संशोधन आहे. आणि हे झाले आपल्या झाडी बोलीचे प्राचीन. कोणतीही भाषा एकाएकी काही आज आकाशातून टपकत नाही. संत एकनाथ सुद्धा म्हणतात की संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृत काय जोरापासून आली असा खडा सवालही एकनाथ महाराजांनी विचारलेला आहे. तर जेव्हा समाजरूपी या कारखान्यामधून जेव्हा एखादा पक्का माल निघतो जसं उदाहरणार्थ वैज्ञानिक भाषा आपण जिला म्हणतो संस्कृत म्हणतो किंवा ज्या प्रगत भाषा त्या असं म्हणतो तर त्या एका दिवसात आलेल्या नाही तर ते कधीतरी आपल्या प्राथमिक अवस्थेमध्ये असणार आणि त्यांची त्याच्याही पूर्वी ज्या बोलीभाषा आहेत त्यांच्या मदतीने हे यावरून आपल्याला सहज लक्षात येईल. आता डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर ही अशी व्यक्तिमत्व आहे की आमच्या या झाडीपट्टीच्या झाडीबद्दल त्यांनी प्रचंड लेखन केलेला आहे. आणि या लेखनामध्ये त्यांनी सफरमान असं दाखवून दिलेलं आहे झाडी बोलीचे शब्द आमचे स्वतंत्र जेव्हा शब्दाच्या उत्पत्तीचा भाग येतो तेव्हाही त्यांचा आग्रह असतो की हे आमचे स्वतंत्र झाडी आहेत, आम्हाला कशाची उत्पत्ती शोधण्याची गरज कारण की अगोदर ते शब्द आहे.
उलट हे शब्द इतर भाषेत आपण एम ला मराठी शिकत असताना मराठी या शब्दाबद्दल मराठी प्राकृत किंवा महाराष्ट्री असे काही ते भाषेचे मराठीचे काही उपकार तर वास्तविक पाहता त्यावर अलीकडले जे संशोधन आहे ते म्हणतात की आपले जे महाराष्ट्री प्राकृत किंवा जे मराठी भाषे आहे ते सगळे एकच फक्त कालखंडामध्ये त्यांचं नामकरण वेगवेगळं झालेलं आहे. म्हणजे ही मराठी एकच आहे. परंतु ह्या ज्या बोली भाषा आहेत त्या बोली कशा नक्कीच त्या अगोदरच्या आहेत असं ते ठामपणे सांगतात आणि सहज म्हणजे पटण्याजोगं पण आहे. हा चर्चेचा विषय ठरू शकतो. त्यानंतर बघूया आपण झाडी बोलीची पद्धत. मित्रांनो कोणतीही बोलीभाषा म्हटली की त्याच्यामध्ये नसते तो मध्ये ती सहजता तशीच या बोलीभाषेमध्ये सुद्धा आपल्यामध्ये आपल्या झाडी बोलीमध्ये सुद्धा एक सहजता आहे लवचिकता आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की मराठी वर्णमालेमध्ये प्रत्येक ध्वनीला अक्षर आहे परंतु आपल्या झाडी बोलीमध्ये मराठीतला जो बाणाचा न आहे हा बाणाचा न तिथं नाही आहे म्हणजे तिथं नळाचं न आहे. त्यानंतर शाळा स पोटपड्या श या सगळ्यांचं काम हा सच करत असतो साधा जो स असतो तोच करतो म्हणजे बोलीभाषा काय करते सुलभीकरण ज्याला आपण म्हणतो की बोलीभाषा ही हा एक महत्वाचा त्याचा गुण आहे की ते कठीणाकडे जात नाही कठीणाकडून सरळ सोप्याकडे जात आणि सरळ असे दुसरं काम होतं की आपल्या ज्या भावना असतात त्या पोहोचतात. मनाच्या ज्या स्थिर अवस्था असतात किंवा स्थिर भावना असतात त्या स्थिर भावना पटकन व्यक्त करणे म्हणजे सहजतेने कसं व्यक्त करता येईल जसं आनंद आहे दुःख आहे शोक आहे किंवा रममान होण्याची प्रक्रिया आहे किंवा शांतची अनुभूती आहे ह्या सगळ्या अनुभूत्या जी आहेत किंवा साहित्यातले जे रस आहेत की राग द्वेष ह्या सगळ्या गोष्टी ते सहजतेला मध्ये इतरांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी ती त्याचं हे सुलभीकरण होते कोणत्याही एका व्यक्तीने असं ठरवलेलं नसते की नाही रे असं केल्यामुळे असं होईल तर ते जनसमुदायाने आपोआपच ती स्वीकृती आलेली असते. तर हे झालं झाडी बोलीचे एक वैशिष्ट्य इतर बोलींचे जसे काही वैशिष्ट्य आहेत खास वैशिष्ट्ये तेच वैशिष्ट्य या ठिकाणी लागू होतात आणि बोलींचं वैशिष्ट्य असं की ती जिवंतपणा आणत असते. आपण जर बोलत असताना बघा एखादा खूप विद्वान व्यक्ती आहे आणि तो बोलत आहे तर त्याच्या तोंडून प्रत्येक शब्द हा प्रमाण शब्द निघत असतो परंतु जेव्हा एखादा मध्यम शिकलेला व्यक्ती असेल की ज्याच्या तोंडामध्ये काही बोलीचे शब्द येतात तर जेव्हा बोलीचे शब्द त्याच्या तोंडामध्ये येतात तेव्हा संपूर्ण समाजाचे वेधलं जाते. उदाहरणार्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत कोणी असं म्हणणार नाही की हे कमी शिकले परंतु त्यांच्या साहित्यामधून आपल्याला झाडीपट्टीचे अनेक शब्द दिसतात किंवा एक साधे साधे असे अनेक अवतरणे आपण दिसतील की जे सामान्यातल्या सामान्य माणसाला किंवा सहज समजतात. ज्ञानेश्वरीमध्ये त्या काळच्या मराठीनुसार ज्ञानेश्वरांनी संस्कृत जी कठीण भाषा होती ती सामान्य तर त्या संस्कृत मधलं ज्ञान त्यांनी सामान्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगितलं. नंतर काळ बदलला आणि त्या काळानुसार त्याचं म्हणजे भाषेचं स्वरूप बदललं आणि आज अशा पद्धतीचं स्वरूप आपण बघत आहोत. तर अशा पद्धतीनं बोली भाषेचा वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आपण मानायला काही हरकत नाही. नंतरचा आपला मित्रांनो मुद्दा आहे की मराठीपेक्षा इथे वेगळेपण काय आहे आणि साहित्य निर्मिती आणि शब्दकोश अशा प्रकारचा हा एक मुद्दा आहे. तर ही बोली जी आहे मराठीपेक्षा वेगळी कशी आहे तर बघा या ठिकाणी काही शब्द देतो ही काही शब्द अत्यंत वेगळे जसा एखादा दगड आहे दगड हा एक प्रमाण भाषेतला शब्द आहे परंतु गोटा हा शब्द आपला गावठी शब्द आहे म्हणजे झाडीपट्टीचा आपला शब्द आहे. त्याच्यानंतर गेला आपण त्याला गेल म्हणून तर मून असे काही शब्द आहेत. त्यानंतर असे काही अजून शब्द आहेत की ते शब्द विशिष्ट व्यवसायाच्या संदर्भात ज्याप्रमाणे बांबू आहे बांबू हा आपला प्रमाणित शब्द आहे परंतु आमच्या बांबूसाठी आमच्या शब्द आहे पास कर येरू रांजी एवढे मोठे शब्द आहेत. त्यानंतर जे खाचर आहे ते स्वतंत्र शब्द आहे. त्याच्यानंतर जुवाडी शेतीच्या संबंधात हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर धीरा सट्टा अशा पद्धतीचे शब्द आहेत. म्हणजे मराठीपेक्षाही हे आपलं वेगळेपण पण गुण आहे आणि मराठीला सुद्धा एक संजीवनी आहे. तर ही झाडी बोली
ही जी भाषा आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा दिसत आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तिचे पडसाद आपल्याला उमटताना दिसतात. दासबोधामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आहे. ग्रामगीता या ग्रंथामध्ये सुद्धा याचा प्रभाव आहे आणि विविध भारतीय जवळजवळ 14 भाषांमध्ये सुद्धा त्यांचे शब्द आपल्याला बघायला मिळतात. यावरून काय सिद्ध होते की ही भाषा किती प्राचीन असावी. ही जी बोली आहे ही बोली तिचे वय खरोखरच जास्त असावं हे सहज सिद्ध होते. यानंतरचा मुद्दा आहे की तर साहित्य निर्मिती. मित्रांनो, साहित्य निर्मितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर हरिश्चंद्र मोरकर यांनी जवळपास 1991 ला याची घोषणा केली. त्याचं नामकरण केलं तर झाडी बोली त्या शब्दाचा त्यांनी वापर केला आणि इथे बोलणारी जी भाषा आहे ती झाडी बोली आहे आणि या झाडी बोलीकडे त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि नंतरचे सारे आयुष्य आजही ते जिवंत आहेत आणि आपले संपूर्ण क्षण ही झाडी बोलीसाठी धडपडत असतात आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे अनेक झाडी मंडळ निर्माण झाली. झाडीपट्टीच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. माझं गाव सिंदीपार आहे. मी माझ्या गावातील शाखेचा एक अध्यक्ष आहे आणि आम्ही गावामध्ये ज्या जुन्या बाया असतात किंवा जुनी माणसं असतात त्यांना काही गीत येत असतात त्या सगळ्यांचा आम्ही तर त्यामुळे काय होईल की ती बोलींचा अभ्यास करताना किंवा बोलींना समृद्ध करण्यासाठी त्या गीतांचा आपल्याला खूप मदत होणार. तुम्हाला सुद्धा आग्रह आहे की तुमच्या भागामध्ये जी काही जुनी माणसं आहेत त्याची आज खाटेवर आहे 70 त्यांनी गाठलेली आहे आणि त्यांना जे गीत येतात किंवा त्यांना जे गाणी येतात ते आता इतर पिढीला नव्या पिढीला तर येतच नाही. मग त्यांच्या गीताचं काय ते मरण पावले तर काय होईल एवढा मोठा साहित्य नष्ट होईल. माझे वडील सुद्धा एक शाहीर होते. त्यांना पोवाडे लावणे यांचा सौक होता. आणि त्यांचं एक साहित्यही होतं त्यांच्याकडे. तर जेव्हा आम्ही विद्यार्थी असताना काय करायचं की त्या कामाचे माझे कोणते पण मला तर आपला ठरलेला जो अभ्यास आहे मला तोच करायचा. कशाला ही भावना आमच्यामध्ये होती आणि म्हणून काय झालं की त्यांचे जे जुन्या काळामध्ये शाहीने लिहिलेली जी काही कागद होती ती शाहीने लिहायची मग कधी भेटली नंतरच्या काळामध्ये काही फाटली तर अशा पद्धतीने म्हणजे आमचं दुर्लक्ष म्हणजे शिक्षणामधून शिक्षण घेत असताना आम्हाला जो समग्र जो शिक्षणाचा भाग आहे त्या पद्धतीने आम्हाला तो म्हणजे कोणी सांगितलं नाही किंवा तो आम्हाला घेता आला नाही असं म्हणायला तयार. म्हणून आताच्या काळामध्ये आताच्या शिक्षण ह्या बोलींनाही एवढं म्हणूनच विविध बोलींच्या कविता आपण पाठ्यपुस्तकामध्ये किशोरसारख्या मासिकामध्ये बघतो. म्हणजे शिक्षण तज्ञांनी सुद्धा आता लक्ष केलेलं आहे कारण त्या गीतांमध्ये सुद्धा काय आहे आपलं निसर्ग आपलं आणि आपल्या समस्या आहेत आणि येणारे संकट आहेत त्यांचं वर्णन आहे आणि नव्या कवितांमध्ये सुद्धा तेच आहे. परंतु त्या जुन्या भाषेमध्ये जो गोडवा आहे जो प्रसाद हा गुण आहे जी माधुर्य आहे ते मात्र त्या प्रमाण भाषेमध्ये आपल्याला कमी प्रमाणात मिळतं आणि म्हणून आपल्याला बोलींचा अभ्यास करणे गरजेचं आहे. डॉक्टर हरिश्चंद्र मोरकर यांनी जवळपास 100 आतापर्यंत जवळपास 100 शाखा निर्माण केलेल्या आहेत. 100 पेक्षाही त्यांचा आता वर्ज आहे. तर नंतर त्यांनी असा ग्रंथ निर्मितीचा काय केला निर्णय घेतला की आपण झाडी बोली तर बोलतो. त्यांच्यावर आरोप सुद्धा झाले की तुम्ही नुसतं बोलता लिहत काहीच नाही. मग त्यांनी निश्चय केला की नाही आपण आता ग्रंथ किंवा साहित्य निर्मिती आपण केली पाहिजे आणि मग नंतर 1991-92 पासून त्यांनी जो धुमधडाका सुरू केला तर झाडी बोलीचे आतापर्यंत जवळपास 1000च्या जवळपास एवढ्या पुस्तके झालेली आहेत. 700-800 तर कवी आहेतच. त्यांचं प्रकाशित आणि अप्रकाशित जर साहित्य घेतलं आपण तर 1000च्या जवळपास नक्की जातं. तर वैनगंगेच्या तीरी याची सुरुवात बघूया आपण. तर वैनगंगेच्या तीरी हे नाटक 2006 ला त्यांचं आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली बघा एकट्या व्यक्तीने ती सुरुवात केली जवळपास म्हणजे ते नेतृत्व यांच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये आदरणीय राम महाजन आदरणीय डॉक्टर डोंगरे सर लखनसिंहजी कटरे बंडवंत बोडेकर अशी काही साकोलीची काही माणसं 10-5 लोकांनी हाती घेतलं. डॉक्टर हेमकृष्णजी कामगते कारण की काही जी माणसं आहेत मला सुद्धा त्यांचं नाव आठवत नाही त्यांचं नाव म्हणजे खूपच गरजेचं आहे आणि यांनी जो हा झेंडा रोवला झाडीपट्टीचा हा खरोखरच झेंडा आज फक्त गगनापर्यंत दिसत आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर त्यांनी बाळाची बाई नावाचं एक मासिक तयार केलं होतं 2010 ला. तर त्याच्यानंतर त्यांनी जी पहिली कविता आहे
अडच्या बुटाची भूक ही पहिली कविता 1981 ला त्यांनी डॉक्टर बोरकरांची पहिली कविता आहे. झाडीपट्टीची पहिली लिखित किंवा प्रकाशित जी कविता जर म्हटलं तर ही 1981 ला अडच्या बुटाची भूक म्हणजे हे कविता झालेली आहे. त्यानंतर जेव्हा एखाद्या बोलीला आपल्याला समृद्ध करायचं आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक त्या बोलीमध्ये असलेलं साहित्य. मी पवार समाजाचा आहे तर माझ्या समाजाची एक वेगळी भाषा. आमच्या लोकांचं सुद्धा असंच झालं. आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजाची जर भाषा असेल तर आमचं कर्तव्य ठरतं की आम्हाला ती भाषा जिवंत. शिक्षणातून आम्हाला हा अंगच म्हणजे एक मॅकॅलेज्यूस केलेला व्यक्ती आला आणि त्याने आम्हाला त्याच्या प्रभावाखाली आम्ही गेलो आणि आपल्या जवळ जे क्षमता आहेत ते आम्ही सोडून दिली. मग डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर, डॉक्टर लखनसिंहजी कटरे, बंडवंत बोडेकर, राम महाजन अशी काही माणसं आली आणि त्यांनी सांगितलं की अरे मला याच्यावर आपल्याला नवं काहीतरी उभं करायचं आहे, हे आपल्याला धरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताला जी नवं आहे आणि आपला विकास करायचा. मित्रांनो हे असंच झालं आणि आज आपण त्या भाषेकडे वळलो आणि सगळे लोक आपापल्या समाजात जी प्रचलित भाषा आहे जी बोली भाषा आहे ते बोलतात. तर एक प्रचंड साहित्य निर्मिती निर्माण झाली आणि डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी ठरवलं की आता आपण हे चला एकांकिका कविता संग्रह तर आपण लिहितोच पण इथंच आपल्याला थांबायचं नाहीये. तर या भाषेमध्ये आपल्याला पीएचडी मिळवायची, शास्त्रीय दृष्ट्या लेखन करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी शब्दकोश तयार केला, झाडीबोली मराठी शब्दकोश. नंतरचा आपला मुद्दा आहे की भाषाशास्त्राच्या अंगाने झालेले किती लेखन. जेव्हा आपल्याला बोली समृद्ध करायची असेल तर त्या बोलीचेही म्हणजे फांदीचेही अनेक शाखा आपल्याला निर्माण करायच्या आहेत. म्हणजे मराठी भाषा जर वटवृक्ष मानला वैशालीताई जसं मागे बोलल्या होत्या की आणि त्या बोली म्हणजे त्यांच्या विविध प्रकारच्या तर प्रत्येक फांदी कशी असावी समृद्ध असावी की जे फांदीवरून त्या झाडाची फांदी आहे म्हणजे यावरून म्हणजे ती फांदी एवढी विकसित असावी की ज्यावरून तो झाड म्हणजे किती मोठा असेल त्याचा अंदाज दुसऱ्या व्यक्तीला सहज घेता यावा अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेच्या जे झरे आहेत जे ओढे आहेत ते ओढे म्हणजे आमच्या अर्थातच बोलींचे काही मर्यादा असणार त्यामुळे परंतु त्या बोलींकडे आपल्याला मित्रांनो झाडीबोली भाषा अध्ययन आणि भाषिक भ्रमंती डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर या दोन्ही ग्रंथांना महाराष्ट्र शासनाने जे पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांना 4दा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. मग ह्या बोलींचा अभ्यास करतो की ज्या बोलींना त्यांचेच लोक दुसरे तर सोडाच पण त्यांचेच लोक म्हणजे आम्हीच आमच्या लोकांना आम्ही असं गावंढळ गावठी किंवा त्याला हिनवत होतो तर अशा भाषेवर त्यांनी पीएचडी मिळवली. झाडीबोलीचे वैज्ञानिक अध्ययन यावर त्यांनी पीएचडी केली 1994 ला नागपूर विद्यापीठात. म्हणजे बघा ज्या व्यक्तीला आपण असेच समजत होतो ज्या भाषेला आपण असे समजत होतो गावंढळ समजत होतो किंवा एकदम ताज्य समजत होतो तीच व्यक्तीवर त्यांना पीएचडी मिळाली. म्हणजे पहा कोणताही विषय म्हणजे या निसर्गामध्ये ज्याप्रमाणे कोणताही झाड वाया नाही फक्त एखादा छोटस गवत सुद्धा का असेल प्रत्येक झाड हा कामाचा आहे. म्हणजे निसर्ग म्हणून मानवी जीवनामध्ये सुद्धा ज्या गोष्टी येतात त्या भाषा येतात सगळ्या त्यावरून सिद्ध होते. म्हणजे आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडे एक समग्र दृष्टीने आपण बघावं हाच एक म्हणजे एक संदेश. आता सकाळला मी एक व्हिडिओ पाठवला होता की 2 मुलं आहेत आणि ते जर कोणी बघितलं असतं त्यामध्ये सुद्धा एक गोट्याचा आणि दगडाचा जेव्हा शाळेमध्ये शिक्षक येतात तेव्हा म्हणजे आपण दगड म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्या गावठी भाषेतला यूज करायचा. तर जनरली कसं असते अधिकारी वर्ग जो असतो एखाद्या वर्गामध्ये जर एखादा आपला बोलीतला शब्द जर बोलला तर आपण रागवायचं. आमच्याकडले शिक्षक तर रागवायचे कारण तो एक त्यांच्यावर एक प्रेशर होता. ते लोक इंग्रजीच्या एवढ्या प्रभावी खाली गेले की आधुनिकतेच्या एवढे आहारी गेले की त्यांना त्या भाषेची कदर आणि म्हणून लोक घाबरायचे आपली भाषा बोलायला. परंतु नंतरच्या अलीकडल्या त्याच्यामुळे आमच्या भाषा तज्ञांनी अभ्यास केला आणि ह्या बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे न्यायचं आहे आणि त्या बोलीतलं सौंदर्य तिथले मातृ
प्रसाद आहे, ती संस्था आहे, जो जिवंतपणा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, तो टिकवून ठेवायचा आहे. असा नवा आत्मविश्वास निर्माण झाला. जर गोंडी जी भाषा असेल त्या परिसरामध्ये आपण त्यांची भाषा सुद्धा शिकली पाहिजे. बहुभाषिक होणे हे काम किती आपल्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 1996 ला नागपूर आकाशवाणी केंद्रावर त्यांचं झाडी बोलीचे भाषा वैज्ञानिक अध्ययन या विषयावर त्यांचं भाषण झालं. म्हणजे बघा, ज्या भाषेला एकीकडे लोक असायचे त्याच विषयावर त्याच भाषेवर भाषा वैज्ञानिक अध्ययन त्यांनी केलं. म्हणजे अशी काही रचना केली त्यांनी की जी समोरची जी तज्ञ मंडळी आहे की जी जी भाषा शास्त्रज्ञ आहेत त्या लोकांना ते मान्य करावं लागेल की नाही बा या भाषेची सुद्धा की याची सुद्धा एक वैज्ञानिक रचना आणि हे खरोखरच बोलींच्या संवर्धनासाठी त्या या भाषेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं. म्हणजे एखाद्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांना त्यांचे अनेक ग्रंथ एक संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दंडार आहे, त्याच्यानंतर खडी गंमत आहे, असे काही ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचे आहे. त्यानंतर 1999 ला नागपूर विद्यापीठामध्ये त्यांचे उद्बोधन घेतले. त्यामध्ये झाडी बोलीचे भाषा बघा, नागपूर विद्यापीठामध्ये त्यांना उद्बोधन वर्ग घेण्यासाठी बोलवण्यात आले. अत्यंत झाडीतला माणूस बघितल्यानंतर असं वाटते की ही अत्यंत साधी व्यक्ती, परंतु झाडी बोलीची भाषाशास्त्र त्या विषयावर ती व्यक्ती आमच्या झाडीपट्टीतल्या प्रत्येक झाडी मनाला ही खरोखरच अभिमानाची गोष्ट. तर डॉक्टर बोरकर यांचे चंद्रपूर या केंद्रावर सुद्धा झाडी बोलीचे स्वरूप या विषयावर सांगितलं आणि प्रत्येक संमेलनामध्ये ते झाडीबद्दल प्रत्येक संमेलनामध्ये त्यांचं एक वेगळं अवलोकन असतं. कोरोना आता त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो तर अरे म्हणे कोरोना काळामध्ये मला एक नवीन शब्द भेटला. तर तो त्यांची एवढी तीक्ष्ण दृष्टी आहे. तुम्ही जर 10 पानं त्यांच्याकडे दिलं तर ते अगदी 2 मिनिटातच वाचून म्हणजे एवढे त्यांची एकाग्रता आहे, एवढा त्यांचा अभ्यास आहे, चिकाटी आहे त्यांच्यामध्ये. तर हा एवढा प्रचंड साहित्य परिवार त्यांनी लिहिला. म्हणजे त्या एकट्या व्यक्तीचे जवळपास आणि त्यांनी आपल्या समाजातला झाडीपट्टीचे असा एकही विषय सोडला नाही की ज्यावर त्यांनी लिहिलं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी ग्रंथ संपदा निर्माण केली आणि झाडी बोली या आपल्या बोलीला एक प्रतिष्ठित केलेलं आहे. म्हणजे आपल्या गावातला गोटा त्यांनी मुंबईच्या अंडात नेऊन सोडला, मुंबईच्या डांबरीकरणावर नेऊन सोडला. म्हणजे एवढं म्हणजे महत्वाचं काम डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी केलेलं आहे. मित्रांनो, अगोदरचा जो कच्चा माल असतो त्याला काहीच अर्थ नसतो, पण जोपर्यंत तो पक्का बनत नाही, पक्का बनला की त्या तो बनण्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या ज्या घटक असतात त्या सर्व घटकांना महत्व येत असते. तशा पद्धतीनं ही जी मराठी भाषा आहे तिला जर आपल्याला समृद्ध करायचं असेल तर आपल्याला अशा ज्या दुसऱ्या बोली आहेत त्या सगळ्या बोलीमध्ये मोठमोठे साहित्यिक आपल्याला निर्माण करायचे. त्या भाषेचा आपल्याला असं भाषा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि त्याची मदत मग आपल्याला काय मराठी भाषेला कुठची जी भाषा त्या मराठी भाषेला आपल्याला अभिजात दर्जा हा झाडी बोलीला द्यायचा नाही, आपल्याला मराठीलाच द्यायचा आहे. परंतु झाडी बोलीचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे किंवा तिचे जे तिची वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला मानावाच लागणार आहे आणि ते मानलंच पाहिजे. तिथला गोडवा आपण चाखला पाहिजे. तर त्याच्यानंतर भाषिक भ्रमंती या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा एक पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने अनेक साहित्य या भाषेमध्ये निर्माण झालेली आहेत. पीपीटीवर सुद्धा झाडी बोलीचा दिदार हे पुस्तक टाकलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण काही पुस्तकांचा परिचय बघणार आहोत थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर झाडी बोलीच्या व्याकरणाची काही वैशिष्ट्य हा एक मुद्दा आहे. मित्रांनो, आपण तर भाषाशास्त्रज्ञ नाही, केवळ अभ्यासक आहोत, विद्यार्थी आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा मी पण चाकिली सरांचे माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार. तर आमच्या झाडी बोलीमध्ये जसा मराठी व्याकरणामध्ये 3 लिंग आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर आमच्या झाडी बोलीमध्ये 2च लिंग आहे. त्यानंतर जे विशेषण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही जे शब्द आहेत बघा, ते शब्द ऐकून तुम्हाला वेगळंच वाटेल. डवरा पाणी, तर डवरा पाणी हा विशेषण बघा. पाणी कसं आहे, डवरा आहे. म्हणजे नामाबद्दल जी विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. तर डवरा पाणी, डवरा हा जो शब्द बघा तो जो माधुरी निघत आहे, वास्तविक डवरा म्हणजे घाणेरडा असा त्याचा अर्थ होतो.
पण तरी घाणेरडा असा अर्थ असून सुद्धा तो माधुर्य निर्माण करत आहे. म्हणजे हे बोली भाषेचंही वेगळं वैशिष्ट्य असतं. त्याच्यानंतर आसल पाणी, आसल म्हणजे आसल पाणी हा सुद्धा एक विशेषण आहे. त्याच्यानंतर ठुबरा माणूस, ज्याला आपण ठेंगणा म्हणतो प्रमाण भाषेत, ठुबरा माणूस, हे काही असे काही शब्द असतात. हे शब्द खरोखरच वेगळा म्हणजे वलय निर्माण करतात. म्हणजे त्या अर्थाला एक विशेष दर्जा देतात किंवा त्याला म्हणजे भावनाचं गिरीचिन्ह ज्याला आपण म्हणतो, ती भावना व्यक्त करते. ती प्रमाण भाषेत काही बोली भाषेत भाग असतात. त्यानंतर क्रियापदाची काही वेगळी रचना असते. तर याच्यामध्ये बघा जोडणे, जुळवला आहे तर आपण आहे असं म्हणतो. त्याला साठ म्हणजे संक्षिप्तपणा हा सुद्धा बोली भाषेत बऱ्याचदा दिसून येतो आपल्याला. त्यानंतर आपण गेलो होतो, त्याला आपण गेलो होतून आमच्या गावी आपल्या बोली भाषेमध्ये म्हणतो आम्ही. दार उघडलो, दार उघडलो, हा अशा प्रकारचा उकार आपण त्या ठिकाणी लावतो. त्यानंतर नावाच्या बद्दल सुद्धा काय असते की मराठीमध्ये जसं एखाद्याचं नाव नामदेव असेल तर आम्ही त्याला कधीतरी नाम हा अधिकार असतो. तो शब्द थोडासा अवघडच वाटतो, विचित्र वाटतो. परंतु तसं म्हणण्यामागे सुद्धा एक वेगळं प्रेम असतं. ते लपलेलं असते, ते दिसत नाही. कारण की व्यक्ती कितीही मोठा असला बघा, आजही आम्ही तुम्ही आपल्यापेक्षा बरोबरीचा कोणी असेल आणि तो जर बालपणी तुमच्या बरोबर खेळला असेल, त्याचा नाम किंवा त्या नामाचा अपभ्रंश करूनही त्याला बोलवतो. तर तो अधिकार झाडीबोली आम्हाला देतो. एवढंच झाडीबोलीचं एक प्रेम असतं त्या ठिकाणी किंवा त्याला कमी लेखणे अशातला काही भाग नसतो. परंतु तो एक नामाचा तो अपभ्रंश होतो त्या ठिकाणी आणि एक कधी कधी नवा शब्दही तयार होतो. मा असेल त्याला आपण धीम्या म्हणतो. हे काही गाजलेले शब्द आहेत. आणि त्याच्यानंतर प्रत्ययाच्या बद्दल बोलूया आपण. तर उली हा प्रत्यय त्या ठिकाणी लागतो. जसा मराठी भाषेप्रमाणे जसा पोटुली हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर मोरुली, जसा मोठा मोऱ्या असतो एक, त्याच्यानंतर जर लहान मोऱ्या असेल त्याला मोरुली म्हणतो. त्याच्यानंतर गाडुली, जे लहान मुलं खेळतात आपण गाडोली म्हणतो. म्हणजे गाड्याचा लहान प्रतिरूप ते गाडू. तर अशा पद्धतीचे काही म्हणजे प्रत्यय आहेत ते झाडीबोलीमध्ये सुद्धा. म्हणजे काही प्रमाण भाषा आहे, बोली भाषा आहे, काही बाबतीत सामर्थ्य सुद्धा. त्याच्यानंतर एखादं वाक्य आहे बघा झाडीबोलीतलं, प्रमाण भाषेतलं, मी गावाला गेलो होतो, हे वाक्य आहे. तर याचं झाडीबोलीमध्ये मी गावाला गेलो, भूतकाळ आहे. तर आपण याचं असं होईल, मी गावाला गेलो. सर्वनामाच्या बाबतीत सुद्धा थोडासा फरक आहे. प्रमाण भाषेमध्ये हा, ही, हे सर्वनाम वापरतो. त्याला अनेक वचनामध्ये वापरतो. परंतु हे, ह्या, ही हे प्रमाण भाषेमध्ये आपण वापरतो. परंतु झाडीपट्टीमध्ये ते एकाच ह्या याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. हा, ही, हे असं होत नाही. ते लिंगानुसार ते जसं प्रमाण भाषेत बदलते तसं ते सरळ ह्यानुसार. ह्या हा शब्द हा जो सर्वनाम आहे झाडीबोलीमध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. नंतरचं एक वाक्य घेऊया आपण. सुनीलच्या लग्नाला मी आलो होतो. सुनीलच्या लग्नाला आहे तर लग्नाला मी आलो होतो. अशा पद्धतीने म्हणजे होतो इकडे होतो हा क्रियापद उकार त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर उभयनामी अवयव त्याला आपण आणि वगैरे म्हणतो. तर आणीसाठी अना हा शब्द वापरतो या ठिकाणी. किंवा त्यासाठी आपण नाहीत रोवणाकर नाहीत आवत्याकर. एखादं वाक्य जर घ्यायचं झालं आपल्याला तर रोवणाकर किंवा नाहीतर आवत्याकर अशा पद्धतीचा म्हणजे या ठिकाणी या अवयवाचा. तर या ठिकाणी प्रथम पुरुषी एक वचन यामध्ये सुद्धा मी केलू, मी धरलू हे जे प्रथम पुरुषी जे एकवचन आहे त्या ठिकाणी केलो आजप्रमाणे सुद्धा त्याला केलू असं होतं. त्या ठिकाणी मी धरलो तर धरलू हा शब्द होतो. म्हणजे लू म्हटल्यानंतर काय होते की वेगळंच तरंग निर्माण होतो मनामध्ये. तर अशा पद्धतीने उकारांत ही जी क्रियापदे आहेत ती क्रियापदे आमच्यासाठी. त्याच्यानंतर काही असे वाक्य म्हणी आहेत किंवा वाक्यप्रचार आपण वाक्यप्रचार एक उदाहरण अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. टोकासरम म्हणजे खतरनाक माणूस. त्याच्यानंतर पळलाव्या नारदीय वृत्तीचा किंवा धृतराष्ट्र म्हणजे कपटी किंवा पुत्र. अशा पद्धतीचे काही वाक्यप्रचार सुद्धा. त्याच्यानंतर काही म्हणी आहेत
मनी नाही नान्ना नवऱ्यावर गती अण्णा. आता अगोदरच्या ज्या जुन्या शिकलेल्या बाया होत्या त्या अगोदर खूप झगडायच्या. परंतु ते झगडा करता करता असे काय अनेक म्हणून ते कोणामध्ये बोलायच्या की आपण जे शिकलेली मुलं होती, ते शिकलेली जी आपण मंडळी आहे ती चुपचाप हे ऐकायची. परंतु ते त्यांच्या जसा त्यांना माहित झालं की आपल्या झगडा कोणीतरी ऐकत आहे, शिकलेला व्यक्ती ऐकत आहे, तो काहीतरी म्हणजे मग त्यांना शरम वाटायला लागली, म्हणजे लाज वाटायला लागली आणि हळूहळू हा प्रमाण आता कमी झाला. परंतु नुकसान असं होत आहे की तो झगडाच आपल्याला ऐकायला मिळत नाही. घरोघरी शिकली मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मर्यादा आली. कुटुंबात आता झगडेच फार प्रमाणात कमी झाले. बेस वाढला पण झगडे कमी झाले. झगडे कमी झाले. तर त्यामुळे काय झालं की अनेक जे वाक्यप्रचार आहेत आणि त्यामुळे आपली जबाबदारी ठरते की त्या भाषेमध्ये जुन्या भाषेमध्ये त्या माणसाचं श्रवण करणे, काढून घेणे आणि त्याचा संग्रह करणे आणि हेच काम आमच्या बऱ्याच पुस्तकामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, क्रियापदाची तर आपण आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर बघूया आपण इतर भाषेचा संबंध. ही झाडीबोली आणि ज्या इतर भाषा आहेत काय संबंध? तर बघा, मगाशी डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर काय म्हणतात की आमची झाडीबोली जी आहे ती संस्कृत भाषेपेक्षाही जुनी आहे. त्याने तर संस्कृत भाषेची आई असं म्हटलं आहे. धक्कादायक आहे आणि मराठीची आजी असं ते म्हणतात. आता त्याच्यासाठी त्यांनी काही पुरावे पण दिलेले आहेत. तर आपण ते थोडक्यात बघूया. तो एक चर्चेचा विषय ठरू शकतो. तर झाडीबोलीमध्ये संस्कृत भाषेला कोणते शब्द आहेत? तर जसा संस्कृतमध्ये पाणी जो शब्द आहे हा नथनी न आहे. बाणाचं न नाही आहे. झाडीबोलीमध्ये बाणाचं न आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्या हा जो पाणी आहे पीपीटीवर बाणाचा न लिहिलेला आहे. तर आमचा जो न आहे हा न संस्कृतने घेतलेला आहे. त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा न आहे. मराठीमध्ये पोवाडा हा जो शब्द आहे हा शब्द झाडीबोलीतील पोवा या शब्दावरून तयार झालेला आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा काही शब्द असे आहेत की झाडीबोलीने इंग्रजीचे काही शब्द आपलेसे करून घेतले. जसं आता एखादा रस्त्याने जात असताना स्लूप म्हणतो. रस्ता त्याच्या बाजूला जी जागा असते ती सुलूक म्हणतो. तर आपल्या झाडीबोलीमध्ये त्याला सुलूक म्हणतात. म्हणजे त्याला त्याचं एकदम झाडीकरण करून टाकतात. म्हणजे जसं आता इंग्रजी भाषेचं मराठीकरण आम्ही केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तसं जसा मोबाईल हा शब्द आहे तर त्यांना मोबाईल पान आहे म्हणून मोबाईल म्हणजे बोलायला सोपं आहे. सुलभीकरण करून दिलं. तुम्ही काय मोबाईल म्हणून सरळ बैल म्हणून. तर अशा पद्धतीनं त्याचं काय झालेलं आहे झाडीकरण आम्ही केलेलं आहे. झाडीमध्ये सुद्धा काही शब्द आलेले आहेत. परंतु परत जसं आपल्या मराठी भाषेत तिथं आजी आणि पोळी हा काही तर त्या इंग्रजी कवितेमध्ये अक्षरशः तो शब्द जसच्या तसा मांडलेला आहे. म्हणजे इंग्रजी भाषा जी समृद्ध झाली त्याच्या जास्तीत जास्त तसे लॅटिन शब्द आहेत. तर बरेच शब्द परभाषेतूनही घेतले. ते किती समृद्ध झाले. भारतीय भाषांच्या त्यापेक्षा वेगळं आहे. आपली जी हिंदी भाषा आहे किंवा त्या मराठी भाषा आहे ती खूप शब्द इंग्रजीपेक्षाही जास्त. आणि मराठीचे वैशिष्ट्य असे आहे की मराठीला प्रत्येक स्वरासाठी म्हणजे प्रत्येक ध्वनीसाठी एक अक्षर आहे, मुळाक्षर आहे, वर्ण आहे. ही त्याची म्हणजे वैज्ञानिकता आहे. आणि त्या दृष्टीने ती संस्कृत, कन्नड ही जी म्हणजे आपले जे दर्जा मिळालेला आहे, अभिजात दर्जा त्यांच्या आणि म्हणूनच आपल्याला ही मराठी भाषेमध्ये आता लक्ष द्यायचं आहे. काश्मीरी भाषेमध्ये सुद्धा आमच्या झाडीबोलीचा एक शब्द आहे. जर 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 म्हणजे ताप. जर आला. आई मला जर आला. असं आपण बऱ्याचदा म्हणतो. जर हा शब्द सुद्धा काश्मीरी भाषेमध्ये दिलेला आहे. आता काश्मीर शब्द आल्यानंतर मला अजून एक गोष्ट आठवली. आमचा जो झाडीपट्टीचा भाग आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा झाडीपट्टीचा जो भाग आहे त्या झाडीपट्टीच्या भागाला आमचे अभ्यासक आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे जे सदस्य आहेत आणि त्यांची कविता सुद्धा विद्यापीठाला आता म्हणजे आलेली आहे अभ्यासक्रमामध्ये. माननीय लखन सिंहजी पटरे हे आपल्या सहकारी विभागामध्ये होते. तर त्यांची सुद्धा कविता आहे. त्यांचं एक चिंतन आहे की जशी काश्मीर जो आहे भारताचं काश्मीर जम्मू काश्मीरला म्हणतो त्या भागाला म्हणतो की तिथलं सौंदर्य तिथला जो भाग आहे ते सौंदर्य आमच्या झाडीपट्टीला
म्हणजे महाराष्ट्रात जर काश्मीर जर म्हणायचं तिला म्हणता येईल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे चिंतन आहे. आणि त्यांनी तुलनाही करून दाखवली की ज्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये नक्षलवादी म्हणजे आतंकवादी आहेत, तसे आमच्या झाडीपट्टीमध्ये नक्षलवादी आहेत. जसं काश्मीरमध्ये म्हणजे बर्फवृष्टी होतो, तसे आमच्याकडे ढगफुटी होते. आपल्याकडे बर्फवृष्टी तर नाही होत, परंतु ढगफुटी होते. म्हणजे याच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं काश्मीरच्या वातावरणाशी संबंधित जो वातावरणाचा जो उष्णता थंडावा आहे, तो थंडावा सुद्धा आम्हाला इथे आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की त्या भागामध्ये जे वनस्पती आहेत किंवा जे दिव्य वनस्पती आहेत, त्यांचा सुद्धा त्यांच्यासारख्याच वनस्पत्या आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचा, गडचिरोली जिल्ह्याचा सागवान आहे. त्याच्यानंतर आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा जो अभयारण्य आहे, नागझिरा, नवेगाव बांध येथील जी वनसंपदा आहे, वनसंपदा बघण्यासाठी भारतातून विविध किंवा परदेशातूनही बरेच आमच्या नवेगाव बांध जे राष्ट्रीय उद्यान आहे, त्या ठिकाणी सारसाची जोडी प्रसिद्ध आहे. नागझिऱ्यामध्ये सुद्धा वाघ, सिंह विविध जी जैव विविधता आहे, ती जैव विविधता खूपच मोठी आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा प्रशासनाचा एक प्रकारचं दुर्लक्ष झालेलं होतं. परंतु नंतर लक्षात आलं की ही वनसंपदा आपली नष्ट होत आहे. तर वेळीच पर्यावरणवादी लोकांनी जागर केला आणि आमच्या साहित्यिकांचाही त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि प्रशासनाला कडक व्हावं लागलं. आज जंगलातून हरित बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि आपल्या ज्या औषधी दुर्मिळ वनस्पती आहेत त्यांचा तर अशा पद्धतीनं या आपल्या झाडीबुडीचा इतर भाषेशी संबंध आहे. मित्रांनो, मन म्हणजे आपल्याला मिळालेली एक मोठी देणगी आहे. हा विश्वाचा जो विकासाचा जो पसारा आपल्याला दिसत आहे, हा मन जो आहे, ह्या मनामुळे सगळं काही मनामुळेच आपलं होतं आणि हे मन विश्व मन आपण सगळे मन एकमेकाला जोडले. ज्याप्रमाणे मराठीचा गणिताचा इतिहासाचा इंग्रजीशी एकमेकाचा सहसंबंध असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक बोलीचा दुसऱ्या बोलीशी सहसंबंध असतो. ती वेगळी पण असते, परंतु त्यांच्याशी एक कुठंतरी असा धागा असतो की त्यांच्याशी सहज जोडले जाईल. तर अशा पद्धतीनं आपली जी बोलीभाषा आहे त्या इतर भाषेशी त्यांचा संबंध आहे. मित्रांनो, नंतरचा जो 8वा मुद्दा आहे तो आहे लिपीचा. तर बोलींना वास्तविक लिपी नसते. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी जेव्हा त्या लिपीचा मुद्दा विचारला, तेव्हा ते म्हणाले की अगोदर माझ्याकडे काही असे मोडी लिपी म्हणजे काही साहित्य होते. खेडेगावात ते राहायचे. त्यांच्याकडे मोडी लिपी जी जुनी आहे, दुर्मिळ झालेली आहे. आज ती आपल्या जवळपास नष्ट झाल्यासारखी झालेली आहे. तर ह्या मोडी लिपीमध्ये काही म्हणजे काही साहित्य त्यांच्याकडे होते. परंतु याच्यामध्ये काही पोवाडे, जुने दांडा काही साहित्य होते. परंतु ते नष्ट झाले. नंतर पुढे आपल्याला देवनागरी प्रमाण म्हणावं लागलं आणि देवनागरी लिपीमध्ये पुढे साहित्य लेखन होतं आणि समस्त साहित्य म्हणजे आपण देवनागरी कुणाचीच शिकतो, कुठल्याही बाहेरची लिपी नाही आणि मराठीशी तिची कुठलीही स्पर्धा नाही. मराठीची बोली जरी आपण म्हणत असतो आणि डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर मराठीला आपल्या झाडीबुडीला तर त्याहूनही वावगत आहे. उलट ही आनंदाचीच गोष्ट आहे. कोणतीही प्रमाण भाषा एका दिवसात तयार होते. ती केव्हा तरी ह्या बोलींचा आधार डॉक्टर बोरकर साहेब म्हणायचे की संस्कृतचं जे व्याकरण परंतु पाणिनी सुद्धा आमच्या झाडीबोलीतील काही शब्द झाडीबोलीतील काही ज्या लोक पिथके होते त्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार व्याकरण बनवण्यास असंही त्यांचं बरं असो. तर लिपी ती आपण जर म्हणायचं झालं तर आपण देवनागरी अन्यथा बोली असल्यामुळे तिला स्वतंत्र असते, परंतु लिपीच नाही आहे तर आपल्या बोलण्याला काही अर्थच राहत नाही. आणि मनाला जर तुम्हाला भावना जर व्यक्त करायच्या असतील तर तुम्हाला जर नसतील तर शब्दे विना वाचाडता व्यर्थाय अशा भाग होईल आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या म्हणल्या जाणार नाही. ते वातावरणात विरून जाते. तर अशा पद्धतीची आपली लिपी म्हणजे देवनागरी लिपी म्हणता येईल. त्यानंतर इथली जी उच्चारण पद्धती आहे त्या उच्चारण पद्धतीमध्ये सुद्धा थोडासा भेद आहे. ज्याप्रमाणे च झ यांचा तालव्य पद्धतीने च ज आणि हा झेंड्याचा झ हा जो आहे याचा तालव्य पद्धतीने स्वतंत्र चमच्याचा च अशा पद्धतीचा असतो. काही बोलीत तो शब्द आहे परंतु त्याचं उच्चारण जे आहे ते
तालव्य पद्धतीनं अड साठी तिथं र वापरला जातो. जसा डोरा, आपण डोळा म्हणतो प्रमाण भाषेमध्ये, तर इथं डोरा. त्याच्यानंतर कारा, ओरा अशा पद्धतीचा कावरा असे काही शब्द आहेत की अड साठी, म्हणजे अड हे त्या ठिकाणी नाहीये, अड जे अगदी बनतात. त्यानंतर मागेच बघितलं आपण पोटपड्याश, शाळास याच्यासाठी समवयस वापरला जातो. म्हणजे शाळा, शाळेत शाळा आपण लिहितो शाळा. तर जर आपल्याला झाडीबुडीत लिहायचं असल्या तर अर्थात समवयस त्याला या आणि नंतर शाळा अशा आपण लिहू. अडऐवजी आपण त्याला र लिहू. तर हे झालं. बाणाचं तर न नाही आहे त्या ठिकाणी, नथनी न आहे. त्यानंतर मग काही शब्दांचे खाडीकरण कसं झालेलं, जसं विटी दांडू. विटी दांडू हा जो प्रमाणित शब्द आहे त्याला आपण विटी दांडू म्हणजे त्याचं सोपं म्हणजे सुलभीकरण केलं. त्याला गिल्ली दांडू सुद्धा आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं हे उच्चारण पद्धतीमध्ये त्याचं अत्यंत सोप्यात सोपा उच्चारण कसं होईल, कारण ती जनसामान्यांची भाषा आहे. जनसामान्याला सोपं हवं असतं, कठीण कुणालाच हवं नसतं. आणि सोप्यात सोपी भाषा कशी अति कठीणच असते. मराठी भाषा साहित्याच्या बद्दल आपण बऱ्याचदा बोलतो की कठीण बोलणं खूप सोपं आहे, पण सोपं बोलणं खूप कठीण आहे, असं पर्यंत आपणही म्हणतो. खरोखरच ते असतं. आणि सोप्या भाषेतून ते मोठी गोष्ट सांगतात. खरंच मोठीच गोष्ट म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये एखादा विषय म्हणता येईल ना, की आपल्यासाठी ते खूप कमी ती बोली भाषा सहज करते. तर या ठिकाणी आता पुन्हा मी एक झाडी बोलीतील एक कडावी समाज सादर करतो. एक चेतक बद्दल. तर माझी एक कविता आहे झाडी बोलीची. आम्ही गावरान पोरं. राकुमाळावरती ढोर, गिल्ली दांडू आमचा खेळ, खाऊ चटणी ना भाकर, आम्ही खेड्यात आऊन बर, आम्ही गावरान पोरं, हो आम्ही गावरान. आहे मातीचा आमचा घर, लाल कवलाईची चादर, पोट्यामधले जनावर, धन आमचे खरोखर, संगी सप्पाई पाकर, संगी सप्पाई पाखर, संगी सप्पाई पाखर, आम्ही गावरान पोर, हो आम्ही गावरान पोर. नाता झाडा जुडाई सका, वड्डा कनारही आमच्या सका, आहे कामतात आमचा दंगा, नदी माय आमची गंगा. आम्ही दनानवतून वावर, आम्ही दनानवतून वावर, आम्ही दनानवतून वावर, आम्ही गावरान पोर, हो आम्ही गावरान पोर. तर या कवितेमध्ये जसा दनानवणे म्हणजे दनानून सोडणे प्रमाणित भाषेमध्ये, तर त्याला आम्ही दनानवतून म्हणजे अशा झाडीला, म्हणजे ही जी शब्द जी आहे झाडीतले जे शब्द आहेत ते शब्द कोणत्याही मनाला प्रसन्न करणारे, माधुर्य देणारे आणि प्रसाद हा सुद्धा गुण म्हणजे शब्द म्हटला की चटकन त्याचा आपल्याला प्रसाद पडतो आणि आपल्या भावनांचं निरीक्षण होत असते. तर त्याच्यानंतर बघूया आपण भाषिक काही वैशिष्ट्ये काही मुद्दा आहेत. तर भाषिक वैशिष्ट्ये मागे काही गोष्टी आपण बघितल्या की ही जी झाडीबोली भाषा आहे, ही झाडीबोली भाषा आहे, ही झाडीबोली भाषा हृदयाची भाषा आहे, जिवंत भाषा आहे आणि स्वतःचं गुण धारण करणारी भाषा आहे. काही स्वतंत्र शब्द आहेत. बेडूक हा शब्द आहे. प्रमाण भाषेमध्ये आपण भेटतो अनेक तिथं पैकी बेडूकराव, बेडूकराव, डऱ्याव डऱ्याव अशा अशा पद्धतीची काही बालगीतं सुद्धा आपण ऐकली. तर त्यामध्ये बेडकासाठी आमच्या भाषेमध्ये एकटा हा शब्द आहे. एकटा म्हणजे बेडूक. त्याच्यानंतर सापाला प्रमाणित शब्द आहे, त्याला आपण सरप म्हणतो. सरप. वासुकी हा प्रमाणित शब्द आहे, त्याला आपण वाश्या म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपल्या जी भाषिक वैशिष्ट्ये आहेत ते भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रमाण मराठीचे या ठिकाणी अजून दुसरं आहे की प्रमाण मराठीचे जे सगळे स्वर आहेत ते सगळे स्वर आपल्या भाषेमध्ये आहेत. आणि व्यंजन जे आहे छ, श आणि श
यासाठी म्हणजे या ठिकाणी आपल्याला समस्येचा वापर करतो ही झाली भाषिक वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आज्ञार्थी काही रूपे आहेत त्या ठिकाणी बघा. वांगा शब्द आपल्याकडे आलेला आहे, त्याला प्रमाणित वांगे म्हणतो आपण. त्याच्यानंतर काही आज्ञार्थी रूपे आहेत, जसा माझ्या वावराकडे लक्ष देजो, देजो हा शब्द ही काही आज्ञार्थी रूपे आहेत. त्याच्यानंतर करजो, त्याच्यानंतर पाहिजो, माझ्या वावराकडे पाहिजो, ते वावराकडे पाहिजो असं आपण शब्द. म्हणजे ही जी भाषा आहे ही भाषा विशिष्ट लकब देणारी आहे. आमच्या झाडीबोली जरी अशी भाषा असली तरी तिचे विविध आयाम आहेत. वास्तविक पाहता जो स्थिर समाज असतो तो स्थिर समाज आपली एक भाषेला वेगळं वलय देतो किंवा याला वेगळा ढंग देतो. जसा जरी आमची झाडीबोलीच असली तरी काही गावामध्ये हेल काढून बोलण्याची पद्धत असते झाडीबोलीची, परंतु तिचा सुद्धा एक वेगळी धार असते. ज्याप्रमाणे एखादा म्हणजे नट असतो त्याचा एक वेगळी शैली असते, त्या पद्धतीनं त्या गावाची एक त्या गावाच्या भाषेची एक वेगळी शैली असते. हे कसं डेव्हलप होते की जेव्हा एक स्थिर मन किंवा एखादा स्थिर समाज असेल तर तो दीर्घकाळपर्यंत एका ठिकाणी राहिलेला असेल तर त्या ठिकाणी भाषेचं दृढीकरण होत असते, एक नवी भाषा उदयाला येत असते. कारण ते समाज मनाने ते स्वीकारलेलं असते आणि त्या नॅचरल पद्धतीनं सर्वांना समावेशक असे शब्द त्या ठिकाणी रूढ होतात की एक वेगळ्या ढंगाची भाषा निर्माण. तर हे झालं भाषिक वैशिष्ट्य. त्याच्यानंतर बघा झाडीबोलीचे जगामध्ये काय स्थान आहे मित्र हो. झाडीबोलीचे जगामध्ये काय स्थान आहे तर आपला भारत देश जवळजवळ भारतामध्ये आपल्याला जवळजवळ अर्थात 800 भाषा आणि जवळजवळ 200 प्रकारच्या बोलीभाषा आणि अख्ख्या मराठीच्या आपल्या जवळपास 52 ज्या बोली आहेत त्या अख्ख्या एकट्या मराठीच्या आहेत. परंतु बऱ्याच आज नष्ट झाल्या, काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु ज्या आहेत त्या आपण टिकवूया आणि याच्या माध्यमातून आपण प्रत्येक बोलीचं धारण करून आपल्याला जगात केलं. मित्रांनो, आताच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेले काय म्हणजे पटकन जगा. त्यामुळे आता तर हे खूपच सोपं झालेलं आहे. तर नागपूर विद्यापीठामध्ये आमची झाडीबोली पोहोचलेली आहे. मी मागेच सांगितलं की दंडार, खडीगंमत, त्यानंतर भाषा वैज्ञानिक अध्ययन असे हे डॉक्टर हरिकृष्ण पोतदार यांचे प्रबंध आहे. ते प्रबंध नागपूर विद्यापीठामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त झाले. हे झाडीबोलीचे मोठे यश म्हणावे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की झाडीबोलीची बहिणाबाई जिला आपण म्हणतो अंजनाबाई खुने, ज्याप्रमाणे आपली बहिणाबाई चौधरी होती, तर आमच्या झाडीपट्टीमध्ये अशी एक बहिणाबाई आम्हाला मिळालेली आहे अंजनाबाई खुने, की जी खरोखरच बहिणाबाई आहे. म्हणजे तिच्या जर कविता आपण नंतर एकूण कविता बघणार आहोत तर ती सुद्धा बहिणाबाई सारख्याच तिच्या उत्स्फूर्त एकदम अर्थपूर्ण परिपूर्ण अशा पद्धतीचं आणि आशयघन अशा पद्धतीचं हे सुद्धा. आणि त्यांची कविता ही सुद्धा बिकामच्या भाग 2 ला ही म्हणजे अभ्यासक्रमामध्ये गेली. म्हणजे ही आमच्या झाडीबोलीचं यश. त्याच्यानंतर इंटरनॅशनल फोरम अल्मोडा हे बायलसाठी एक चळवळ आहे. त्या चळवळीत डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्या प्रयत्नामुळे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही झाडी एवढंच नाही तर उदयपूर, जयपूर, भिलवाडा आणि उत्तराखंड मधील उत्तरकाशी, जोशीमठ, खटिमा हे जे सांस्कृतिक केंद्रे आहेत या सगळ्या केंद्रांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या झाडीबोलीच्या कलाकृती विकसित केलेल्या आहेत. म्हणजे कलाकृतीला स्थान दिलेलं आहे, मिळवून दिलेलं आहे, त्यांचं सादरीकरण सुद्धा झालेलं आहे. झाडीपट्टीची ही दंड्यार जी आहे ती अमरावती, पुणे, मुंबई अशा ठिकाणी सुद्धा सादर केलेली आहे. आजही आमची झाडीपट्टीची रंगभूमी समस्त विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. आमच्या झाडीपट्टीच्या रंगभूमीमध्ये अलीकडे झाडीवूड नावाचा एक चित्रपट सुद्धा निर्माण, जसे हॉलिवूड असते, बॉलिवूड असते आणि दक्षिण भारतामध्ये टॉलिवूड आहे, तसं आमचं झाडीवूड असं तयार झालेलं आहे आणि चित्रपट निर्मितीसाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, आमच्या झाडीपट्टीमध्ये अशा अनेक नाटकं अशी आहेत ज्या नाटकात खरोखरच कोणत्याही चित्रपटाला थोडीची आहे. जसं भूक नावाचे एक नाटक आहे, ते बऱ्याच लोकांनी ऐकलं असतील की त्या ठिकाणी ती भूक कशी रे गाणं आहे
खूपच गाजली. तर ही झाडीपट्टीच्या ज्या नाटकामध्ये जे पात्र असतात प्रमाण मराठीमध्येच, परंतु त्या ठिकाणी असा एक पार्ट असतो जवळपास 25 ते 30% जे पात्र असतात, जी भाषा असते ती भाषा आमची झाडीबोलीची असते. कारण त्या झाडीबोलीची भाषा जर त्या नाटकातून वगळली तर काय होईल, त्या नाटकाला रंगत म्हणजे कमी होईल, म्हणजे तिला रंगत चढणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचा म्हणजे या भाषेचं एवढं जो जिवंतपणा आहे तो तिथं येणार नाही. म्हणजे एवढा म्हणजे पॉवर आमच्या झाडीबोलीचा. त्यामुळे आज YouTubeवर किंवा म्हणजे अनेक Facebook याच्यावर छोट्या-छोट्या क्लिप्स येत आहेत झाडीपट्टीच्या. ते तुम्ही नक्की बघा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला झाडीबोलीची ओळख होईल आणि ही बोली कशी असते बुवा, तिचे विविध आयाम कसे आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येईल. तर उदयपूरच्या शिल्पग्राममध्ये सुद्धा तिला घडलेलं आहे. त्याच्यानंतर खडीगंमत तमाशा अ, हा जो कला प्रकार आहे त्या कला प्रकारांना सुद्धा आज अनेक त्याची मंडळ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या तमाशा किंवा जी खडीगंमत आहे दंडारीच्या माध्यमातून जेव्हा ती प्रसार माध्यमातून तर समाज जागृतीचे काम हे झालेलं आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुण्यतिथी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे ज्यांनी आपल्या पोवाड्यातून आपल्या लोककलेमधून समाजाचं दुःख, समाजाचे जे दारिद्र्य आहे, समाजाच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना जनतेसमोर मांडल्या, आपल्या गीतातून मांडल्या, आपल्या पोवाड्यातून मांडल्या आणि या जनतेच्या दुःखाला धार दिली. त्यामुळे काय झालं, इथं सुद्धा झाडीपट्टीचा खूप त्यांनी वापर केलेला आहे. तर जे झाडी मंडळ आहेत, जे अशी कला पथक आहेत, तमाशे आहेत, हा जो कला पथक आहे, त्यांना सुद्धा शासकीय अनुदान मिळवून देण्याचं काम आमच्या डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्या प्रयत्नामुळे शक्य. जर झाडीबोलीमध्ये असं संशोधन झालं नसतं किंवा अशा पद्धतीचं जर झालं नसतं, साहित्य निर्माण झालं नसतं, तर आज आपल्या झाडीच्या कलाकाराला कुठलंही स्थान मिळालं नसतं. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये ही जी मस्गाव दंड्यार आहे, मस्गाव नावाचं गाव आहे, ते पोवारी भाषेत सुद्धा दंड्यार करतात आणि आपल्या गावठी भाषेत सुद्धा दंड्यार खूप प्रसिद्ध आणि एकदम त्या भाषेतून आपल्याला समाजाच्या साऱ्या गोष्टी ते मांडण्याचा प्रयत्न करतात. तर प्रामाणिक आणि झाडीबोली याही भाषेमध्ये ते आपले दंडार सादर करतात. आमच्या झाडीपट्टीमध्ये मंडईला दंडार होतो. माझ्या गावी सुद्धा दंडार पाहिजे. तर त्या दंड्यामध्ये अशा अनेक नाचे असायचे किंवा एखादा कॉमेडी असायचा आणि त्याला भरपूर स्वातंत्र्य असायचं. तो पात्र कसं असायचं की त्याला खूप स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक शब्द तो म्हणजे यूज करायचा. त्याला खूप स्वातंत्र्य असायचं. त्याच्यामुळे काय झालं, त्या झाडीबोली भाषेला खूप धार आली आणि ते शब्द प्रसिद्ध झाले आणि त्या शब्दात जो म्हणजे गोडवा आहे, माधुर्याची म्हणजे सहजता आहे, ती सहजता मराठीने कुठेतरी स्वीकारली. तर अशा पद्धतीनं ह्या जगभरामध्ये तिला स्थान मिळालेलं आणि आज हे विश्व एक झालेलं आहे इंटरनेटच्या काळामध्ये. त्यामुळे कोणत्याही बोलीला पटकन बटन दाबली की ती बोली काय आहे आपण कोणतीही कलाकृती एका दिवसामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात असते. तिला वेळ लागत नाही आणि तिचा आस्वाद आपल्या मित्रांनो, झाडीबोलीच्या बद्दल नंतरचा मुद्दा आहे आपला झाडीबोलीतील लेखक आणि कवी. तर झाडीबोलीमध्ये असे अनेक कवी जे होते बिचारे गावठी भाषेत बोलणारे, त्यांच्यामध्ये प्रतिभा होती परंतु ती प्रतिभा म्हणजे मंचच नव्हता. तर डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोली मंडळ साकोली सुरू केली आणि त्याच्या अनेक शाखा शंभराच्या वर अनेक शाखा तयार केल्या आणि आपल्या ज्या गावाकडच्या त्याच्यानंतर विशिष्ट पाळण्याची गाणी म्हणायची, त्याच्यानंतर एखाद्या दुःखाच्या समयी सुद्धा रडताना सुद्धा ते अनेक वाक्य त्यांच्या पुढून निघायचे. तिथं एक लय असायची, त्या वाक्यामध्ये सुद्धा एक रस असायचा. तर हे सारं त्यांनी एकत्रित करण्यासाठी मंच तयार केला आणि त्या मंचामधून ह्या मुक्या कवींना, मुक्या साहित्यिक कलाकारांना एक संधी मिळाली आणि या संधीमुळेच अनेक साहित्य तयार झालेलं आहे. तर या झाडीबोलीच्या या प्रदीर्घ अशा जवळपास 25 ते 30 वर्षाचा हा काळ आहे, ज्याला एक चालना मिळाली आणि या काळामध्ये एक प्रचंड साहित्य निर्मिती झालेली आहे. यामध्ये जे काही शीर्ष म्हणजे लेखक आहेत त्या लेखकांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात प्रथम डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर, संशोधन महर्षी आम्ही आमच्या भागात त्यांना म्हणतो.
आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मनातली कुठलीही म्हणजे जी आमच्या मनात शंका होती की खरोखर माणूस या भाषेत बोलतो की तिला आपण कदरीची करतो की नाही, तर नुसतंच हे काहीतरी काम नाही म्हणून आम्ही करत आहे, विनाकारण करायचं म्हणजे अशाही प्रकारची बऱ्याच आणि आम्हाला जर दुसऱ्याने कोणी विचारलं नाही पण या भाषेमध्ये काय असं आहे, त्या भाषेचा आता काय उपयोग या काळामध्ये, त्या भाषेला कोण विचारेल. तर असा जेव्हा प्रश्न कोणी विचारतात तर आमच्याकडे काही मुद्देच नव्हते, कारण साहित्यच नाही, तर आम्ही त्यांना काही उत्तर देणार. परंतु आज तसं नाही. आज आपण त्यांना सांगू शकतो माधुर्य आहे, प्रसाद आहे, सरलता आहे, हा जिवंतपणा आहे, तो प्रमाण आणि ती जुनी शुद्ध आहे. ही आपलं वेगळं वैशिष्ट्य टिकवून आज दुसऱ्या भाषेला ते एक संजीवनी देत आहे आणि आपली ओळख कायम ठेवत आहे. तर या ठिकाणी आपण काही गोष्टींचा एक सिंहावलोकन करणार आहोत. तर मित्रांनो, अजून एक मुद्दा माझा राहिलेला आहे की ग्रामगीता नावाचा जो ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला, त्या ग्रंथामध्ये जवळपास झाडी बोलीचे 295 शब्द, झाडी बोलीचे 295 शब्द. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल काय सांगू आपण सगळे, ते अत्यंत शीघ्र कवी होते, चालता चालताच कविता लिहायचे आणि म्हणजे प्रतिभेचे एक मूर्तिमंत स्वरूप चालते बोलते विद्यापीठ कोणाची पुष्पवृष्टी जर आपण बघितली तर त्यांच्याबद्दल जे लिहिलेले आहे यावरून त्यांची श्रेष्ठता आपल्याला दिसून येते. त्यांच्या गावासाठी त्यांनी लिहिली, त्या शेतकऱ्यासाठी त्यांनी जी अर्पण पत्रिका लिहिली, तर त्या गावासाठी लिहिलेला तो ग्रंथ काय सांगतो. त्या ग्रंथामध्ये एवढे आपल्या झाडीपट्टीचे शब्द आहेत की त्या शब्दामधून खरोखरच ते झाडीची म्हणजे तेवढी त्या भागात ते राहिले काही भागामध्ये किंवा त्यांचा जो स्वातंत्र्य लढा आहे आष्टीचा तोही भागामध्ये त्यामुळेही त्यांच्या त्या भाषेचा अभ्यास झालेला आहे आणि त्यांनी ज्या ग्रामगीता नावाची जी ग्रंथ आहे ग्रंथ रचला, त्या ग्रंथामध्ये त्या झाडी शब्दांचा उल्लेख केला आणि त्या सोप्या सोप्या ओव्या त्यांनी तयार केल्या. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला जेवढे काही शाळा असतील त्या शाळांमध्ये ग्रामगीतेवर जे त्या आमच्याही काळात व्हायच्या, मी सुद्धा एकदा परीक्षा दिल्या होत्या आणि त्या प्रमाणपत्राच्या म्हणजे प्राप्तीसाठी आम्ही काय केलं, त्या उत्साहाच्या भरामध्ये त्या भराभरा ओव्या बऱ्याच पाठांतर केल्या. त्यातल्या काही ओव्या आम्हाला पाठांतर केल्या. तर राष्ट्रसंतांच्या त्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा खूप मोठा वजन आहे, सरलता आहे, बोलीतला जिवंतपणा आहे, बोलीतले माधुर्य पण आहे आणि बोलीतला त्याचा गुण पण त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. तर या राष्ट्रसंतांच्या या ग्रामगीतेमध्ये या ग्रामगीतेचा डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी सखोल अभ्यास केला. विशेष सांगायचं म्हणजे ग्रामगीतेतील शब्द श्रीमंती हा एक संशोधन पूर्ण त्यांचं, याकडे आपण सर्वांनी लक्ष हा ग्रंथ की ग्रामगीतेतील प्रत्येक शब्दाला त्याचं व्याकरणदृष्ट्या महत्व, त्या शब्दातून म्हणजे मराठीचे शब्द त्या दृष्टीने त्यांनी म्हणजे परीक्षणच केलेलं आहे आणि त्याने हे दाखवून दिलेलं आहे की झाडी बोली ही किती म्हणजे इतर भाषांची जवळीक आहे आणि ते किती प्रभावशाली ठरू शकते आणि म्हणून आपल्याला ग्रामगीता या गरजेचं आहे. ग्रामगीतेतील शब्द श्रीमंती हा अलीकडचा शब्द आहे आणि खरोखरच हा सर्वांनी अभ्यासावा असा हा एक ग्रंथ आहे. या ठिकाणी आपण आता थोडक्यामध्ये काही कवींचा परिचय बघणार आहोत. तर डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे मूळ रेंगेपार कोहडी या गावचे. आपण ज्या गावामध्ये असतो त्या गावातला निसर्ग, त्या गावातला परिसर याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. तसंच त्यांच्या देशाला त्यांचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये अनेक माणसं होती आणि त्यांनी मग नंतर असं ठरवलं की नाही, आपल्या गावातल्या लोकांवर जी काही माणसं प्रतिभावान माणसं होती त्या माणसावर आणि म्हणून त्यांनी मौजा रेंगेपार कोहरी हे नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या गावातील ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा इथं रेखाटल्या. त्यामध्ये पहिलं जे आहे सोमा मामा, हा जो सोमा मामा त्यांनी रेखाटला हा अत्यंत प्रतिभावान व्यक्ती, काठी चालवण्यात प्रवीण, जे सात्या आपण म्हणतो, ज्याला आम्ही गावठी भाषेत गोमुडी हा शब्द वापरतो,
तर ते डोंबुडी एखाद्या डोंगरातून जर काढायची असेल तर याच्यासाठी तो सुद्धा तरबेज कुणालाही साध्या मिळत नाही. चांगला केला तर त्याला कुणी मिळत नाही. परंतु त्याने तो रेखाटला किंवा त्याचं गुणवर्णन केलेलं आहे. आणि अस्सल झाडीबुडी, तुम्हाला जर अस्सल झाडीबुडी काय असते हे जर समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांचं हे मौजा रेंगेपार पोहरी हे नावाचं पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. आणि खरोखरच हे वाचताना तुम्हाला त्यांची शब्दयोजना जी असते, शब्दयोजना अत्यंत झाडीपट्टीतला अत्यंत दुर्लक्षित शब्द सुद्धा त्यांनी सहजतेने वापरला. प्रत्येक वाक्यामध्ये तो सहजतेने घेतलेला, म्हणजे असं फार कमी लोकांनाच म्हणजे अशी काही मोजकी माणसं आज जिवंत आहेत की ते अस्सल झाडीबुडी घेऊ शकतात. तर या बाबतीत ते एक प्रकारचे तज्ञच आहेत. तर हा एक त्यांचा ग्रंथ आहे, तुम्ही आपण नक्की वाचा. त्यानंतर झाडीपट्टीचे लोकरामायण हा सुद्धा एक त्यांचा अलीकडचा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या मागे त्यांनी त्यांची आपला ओळख दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा पुस्तक दंडार खडे हा त्यांचा संशोधन. त्यानंतर मराठी भाषी जसं ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आहे की मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी तयार झाली. जवळपास 5 वर्ष तयार झाली आणि 5 वर्षामध्ये ती मराठीची सेवा करत आहे. तसं डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी सुद्धा मराठी बोली साहित्य संघ नागपूर एक संस्था निर्माण केली आणि ते आपल्या पद्धतीने काम करत आहेत. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या संस्थेमध्ये जरी काम करत असलो तरी आपली जी सेवा आहे ती मायभूमीची सेवा आहे, माय मराठीची जी सेवा आहे. आम्ही कुठल्याही एकमेकाचे प्रतिस्पर्धी नाही. काही तात्विक भेद असतीलही परंतु ते आपण आपसात समजून घेऊ आणि आपलं सगळ्यांचं मिशन एकच आहे की आपल्या प्रमाण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि आपल्या मराठीच्या जे स्थान आहे त्या इतर ज्या 6 भाषा आहेत त्यांच्या पंक्तीला जाऊन आपली भाषा बसावी. त्यामुळे काय होईल की त्यामुळे केंद्र सरकारचे जे विशेष अनुदान असतात ते अनुदान आपल्याला मिळतील आणि मराठी वाचनालय, मराठी जे विद्यापीठ आहेत जवळपास 400-450 त्या विद्यापीठामध्ये मराठीला एक वेगळं वेटेज निर्माण. मित्रांनो, राजाश्रयामुळे सुद्धा भाषेवर परिणाम झालेला आहे. आपण इतिहासामध्ये बघतो की ज्या ज्या भाषांना राजाश्रय मिळाला त्या भाषेतील लेखकांना, त्या भाषेतील कवींना एक नवा उजाळा मिळाला किंवा त्यांना सुद्धा काय मिळालं, संधी मिळाली. आणि ज्या भाषेला राजाश्रय नाही मिळाला ती भाषा तिथंच स्थिरावली. विशिष्ट माणसापुरता, विशिष्ट समुदायापुरता ती भाषा मर्यादित राहिली आणि त्यामुळे राजाश्रय सुद्धा महत्वाचा असतो. तर बरं मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरे आमचे साहित्यिक आहेत माननीय राम महाजन. राम महाजन यांचं एक पुस्तक आहे. झाडीपट्टीच्या मंडळाच्या निर्मितीमध्ये यांचा महत्वाचा वाटा आहे. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्यानंतर यांचं म्हणजे नाव घ्यावं लागेल, म्हणजे राम महाजन. अत्यंत विनोबा भावे यांच्या विचारांना प्रेरित झालेली प्रसिद्धी परांमुख व्यक्ती आणि एकदम स्पष्टवादी अशा पद्धतीची व्यक्ती. झाडीबोली मंडळ साकोली याचे ते सचिव आहेत आणि प्रत्येक साहित्यामध्ये साहित्य संमेलन जी होतात त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो, ते असतातच. आणि त्यांची सुद्धा आसन जे असते ते विशेष लक्ष दिलं असतं. आमच्या झाडीपट्टीचे आतापर्यंत 27 म्हणजे संमेलनं झाली आहेत. यावरून झाडीपट्टी म्हणजे किती तिचा प्रवास तुमच्या लक्षात येईल की झाडीपट्टी ही 27 संमेलनं आतापर्यंत झाली म्हणजे ही किती म्हणजे तेजाने वाढत आहे किंवा झाडीपट्टीचा विकास होत आहे, तिला किती प्रतिशत. मित्रांनो, अशी संमेलनं इतर बहु इकडच्या काळामध्ये जी कवितांचे जे पीठ येत आहे हे आवश्यकपण आहे. याच्यातून काय होईल की याच्यातून काही शब्द आपल्याला मराठी जसं सावरकरांनी प्राध्यापक, प्राचार्य, दिनांक, नभोवाणी असे काही शब्द मराठीतून दुसऱ्या भाषेतून घ्यावा नाही लागले. तर अशा पद्धतीचे आपल्या बोलीत काही शब्द समृद्ध करता येईल. तर हा मोठा फायदा. तर ही राम महाजन यांची गोच्या नावाचा हा एक ही गोच्या ही उपरोधिकपणे लिहिलेली कविता आपले पुस्तक आहे. तर याच्यामध्ये गोच्या नावाची कविता पण आहे की काही माणसं असे असतात की काम करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि गादीवर दुसरा, त्याला गोच्या असं उपरोधिकपणे म्हणतात. तर अशा पद्धतीची ही सुद्धा एक कविता त्यांची खूपच गाजली आणि ही कविता या ठिकाणी आपण नक्कीच वाचावी, तिचा आस्वाद घ्यावा. त्याच्यानंतर अत्यंत झाडीबोलीमध्ये जे लेखन करणारे काही मोजके व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आहेत एक राम आपले रोमाजी कापदे.
मित्रांनो, ही 4था वर्ग शिकलेली व्यक्ती डोमाजी काकते, प्रचंड लेखन करणारी व्यक्ती. आज वयाची 65 त्याने ओलांडली, तरी पण त्यांचा रोज पहाटे ते उठतात. त्यांचं एक पूजापाठ असते, एक शिस्तबद्ध जीवन आहे. म्हणजे ते कर्माने म्हणजे ब्राह्मणच आहे. जवळपास स्वतःला त्याने शिस्त लावून घेतली. म्हणजे ज्याप्रमाणे गीतेमध्ये सांगितलंय की शिस्तबद्ध मन आपलं मित्र असतो आणि बेशिस्त मन आपला शत्रू. तर हे संत कवी आहेत. आमच्या झाडीपट्टीचे संत कवी. या संत कवींनी सुद्धा प्रचंड साहित्य निर्मिती केलं. जवळपास 50च्या वर म्हणजे डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्यानंतर यांचा साहित्य निर्मिती. म्हणजे अशा पद्धतीनं कमी शिकलेली व्यक्ती प्रचंड म्हणजे कथा संग्रह, त्याच्यानंतर हा जो पुस्तक आहे गावगाळच्या गोष्टी, हा असल आपल्या बोलीमध्ये पुस्तक आहे. तर असं साहित्य प्रत्येक बोलीमध्ये तयार व्हावं, समृद्ध व्हावं, कुणीतरी वाचेल. मरावे परी पुस्तक रूपे उरावे. म्हणजे असं म्हटलं तरी काही वागू होणार नाही. आपण तर मरून जाऊ किंवा या जगातून निघून जाऊ, परंतु पुस्तक रूपाने आपण अमर. आज ती व्यक्ती बघा, वयाच्या उत्तरार्धात आहे, 4थ्या आश्रमामध्ये आहे, परंतु ते त्यांचा प्रचंड हा बोलीबद्दलचा प्रेम आहे, तो खंडित वाहत आहे आणि त्यांची साहित्य सेवा निरंतर घडत आहे. तर या गावगाडच्या गोष्टीमध्ये त्यांची कल्पनेची झेप बघ. त्यांची पहिलीच कविता आहे अबोब आणि अरेरे. अबोब आणि अरेरे. एका सावकार असतो की तो सावकार त्याला आपल्या मालकाला आपल्या नोकराला छळण्यासाठी तो त्याला एक वस्तू घ्यायला लावतो, अबोब आणि अरेरे, जी वास्तविक उपलब्धच नसते. मग तो बिचारा अडाणी असतो, तो कामासाठी म्हणजे पोटासाठी आपल्याला इकडे तिकडे फिरायला जातो, पण त्याला काही मिळत नाही. मग एक संत माणूस भेटतो, तो हुशार असतो, तो म्हणजे जाणून घेतो की याला कोणतरी छळत आहे. मग त्याला त्या कथेमध्ये सुद्धा असं विशेष वेगळं आहे, त्याचे वाचनात तर मी याची ओळख करून देतो, गावगाडच्या गोष्टी. त्याच्यानंतर घामाचा दाम हा सुद्धा त्यांचा काव्यसंग्रह आहे. चुलबनच्या तिरीही दिवाकर मोरजकर. तर दिवाकर मोरजकर खेड्यात राहणारे हे सेवा निवृत्त केंद्र प्रमुख आहे. बघा, शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्या हातून घडावी आणि साहित्याने म्हणजे जो आनंद निर्माण होतो. तर वयामध्ये मग आपल्याला किती विचार करतो आणि त्या वयामध्ये कोणी जवळही येण्यास तयार नसतं. अशा वेळी ही पुस्तकं आपल्याला एक मित्र किंवा आपल्या आठवणींना एक उजाळा मिळेल, आठवणींना एक उमाळा मिळेल आणि आठवणींचे वादळ निर्माण पोहता येईल आणि करता येईल. त्याच्यानंतर बघा, डॉक्टर आपले दिवाकरजी मोरस यांची जी कादंबरी आहे, ती कादंबरी झाडीपट्टीची एक कादंबरी आहे. अस्सल ही कादंबरी दिवाकर मोरजकर सरांची. या कादंबरी म्हटलं तर हा मोठा विस्तृत लिहावा आणि कादंबरी लिहिणे काय साधं काम. ते जो चिंतक असेल तोच लिहू शकतो. तर चुलबन नदी किनारी हा ऋतुजा नावाचा चुलबन नदीची चुलबन की नारी ऋतुजा ही कादंबरी सरांनी लिहिली आहे. ट्रेजेडी आहे आणि ह्या ट्रेजेडीला त्यांनी अस्सल मराठी बाणा, अस्सल मराठी आपला झाडीबोली साज देण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की जी एकटी स्त्री आहे, आमच्या झाडीपट्टीमध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत, परंतु झाडीकन्या अंजनाबाईंची कविता त्याची विद्यापीठामध्ये गेलेली आहे. ही जी अंजनाबाई आहे, ही अंजनाबाई पुणे. तर यांची जी ही कविता आहे, जी पीपीटीवर फोटो दिसत आहे, ही खरोखरच आमच्या झाडीपट्टीला एक मिळालेली देणगीच म्हणावी. तिच्या प्रत्येक कविता, अंजनाबाईंच्या प्रत्येक कविता अत्यंत उद्बोधक, अत्यंत मधुरता त्या ठिकाणी झलकत आहे. समाजाचं दुःख, समाजाचं दारिद्र्य, त्यांची कोणतीही कविता घ्या तर ती खरोखरच म्हणजे वाखाणण्याची अशी. या ठिकाणी मी एक कविता तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवत आहे. झाडी बोलीचा डगर पायी संमेलन झाला, झाडी बोलीचा डगर पायी संमेलन झाला, तेथी व साहित्यिकाई पुस्तक पोवा काढला. मारा फुलांच्या गुंफून पालखी का सजवला, झाडी बोलीच्या पुस्तका तेथी सप्पाच ठेवला, ही एक कविता आहे. त्याच्यानंतर बघा, एक कविता आहे. 7 महिन्याच्या पाणी पोटी होता तई बाई, रांडपण रंगारलू पोरा तिच्या तिम्याच्या पायी, वन मजुरी मी केलू तिच्या कालेजात गेला,
वन मजिरी मी केलो, तिम्या आले जात गेला, तिम्याला मी शिकवलू मग साहेब बदलला. म्हणजे बहिणाबाई जे चौधरी आहेत त्यांच्या दृष्टीवर त्यांची कविता आहे आणि तो जो गोडवा आहे तो गोडवा आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेमध्ये बघायला मिळतो. ही लेख नावाची एक कविता आहे बघा. गेली सासुऱ्याला लेख, झाली बाई बहुम्याद, लाडाच्या व मालनांची, घडी घडी येते याद घडी. तर अशा पद्धतीची त्यांची कविता आहे. त्यानंतर बघा, जन्माला आलास तू संगा काहीच ना जाई, जन्माला आलास तू संगा काहीच ना जाई, आपल्या मालकीची गा 3.5 फुट खाई, आपल्या मालकीची गा 3.5 फुटी खाई. अशा पद्धतीच्या तिच्या सारगर्भित कविता आहेत. तर अंजनाबाईच्या कविता सुद्धा वाचतात आणि त्यांची साहित्य संपदा खूप आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली. त्याचं विशेष असं की वयाच्या म्हणजे त्या अगोदर म्हणजे त्यांचे जो निरीक्षण जे सुरू राहिलं असणार, त्यांचा जो प्रवास मनातून सुरूच असणार, परंतु तो वयाच्या 58व्या वर्षी म्हणजे त्यांची सुरुवात झाली कविता म्हणजे सादर करण्याची. त्याच्यानंतर त्या कधी थांबल्याच. आजही झाडे कुठं संमेलन म्हटलं कधी राहत नाही, तरी इरेलीने येतात, कुणाच्या मदतीनं येतात आणि त्यांची उत्स्फूर्त आपली कविता सादर करतात. दुसरं महत्वाचं असं की त्या अंजनाबाईंना सगळ्या कविता पाठांतर, त्यांच्या ज्या कविता आहेत ते म्हणजे पैजही लावतात. तर माझ्या एवढ्या कविता तुम्हाला पाठांतरात म्हणतात, मी उभी आहे ना तुम्ही म्हणा. तर अशी आमच्या सुशिक्षितांना म्हणजे आमच्या नव्या लोकांना सुद्धा पैज लावतात. म्हणजे एवढी क्षमता, एवढी दांडगी स्मरणशक्ती सुद्धा आजही त्यांची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, झाडीबोली भाषा काय आहे, झाडीबोलीच्या बद्दल तिचे वैशिष्ट्य, झाडीबोलीमध्ये निर्माण झालेले साहित्य आणि झाडीबोलीमध्ये जी नवी आव्हानं आहेत, इतर भाषांशी संबंध अनेक मुद्द्याचे 12-13 मुद्दे मला देण्यात आले होते. सर्व मुद्दे मी आपल्या तर या ठिकाणी मी या ठिकाणी आता आटोपत घेण्याचा थोडामध्ये आहे. तर मी आयोजकांना असं म्हणत आहे की या ठिकाणी माझ्या पद्धतीने सांगण्यात. तर या ठिकाणी आपण आटोपत घेऊया. मी जे चांगलं सांगितलं असणार ते तुमच्यासाठी आहे. माझ्या तोंडून जे चुकीचं निघणार ते सगळं मी माझ्याकडे स्वीकारतो. तर या ठिकाणी मी माझे झाडीबोलीचा परिचय हा मुद्दा या ठिकाणी मी आटोपत घेत आहे. तर पुढील संचालनाकडे मी वैशाली ताई. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. झाडीबोलीचा गौरव करणाऱ्या, माझा आवाज येतोय का? हो येतो मॅडम, मला तर झाडीबोलीचा गौरव करणाऱ्या अतिशय सुंदर अशा गीतापासून सुरुवात करून आपण झाडीबोलीचा इतिहास काय आहे, झाडीबोलीची व्याकरणिक वैशिष्ट्य काय आहेत, झाडीबोलीचा इतर भाषांशी संबंध काय आणि झाडीबोलीचं जगभरात असलेलं स्थान, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने झाडीबोलीचा एकूण सर्वंकष परिचय उपस्थितांना करून दिलात. याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक आभार सुद्धा. याच्या पुढचं आपण प्रश्नोत्तराचं सत्र घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे की संपूर्ण व्याख्यानभर पालिकचंद बिसने हे ज्या सरांचा उल्लेख करत होते ते झाडीबोलीचे ज्येष्ठ आणि व्यासंगी असे अभ्यासक, झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक, ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर जगभरा म्हणजे महाराष्ट्राबाहेरही झाडीबोली नेऊन पोहोचवली, ते डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी माननीय बोरकर सरांना विनंती करते की त्यांनी कृपया त्यांचा व्हिडिओ ऑन करावा. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सर. सर कृपया व्हिडिओ आपण ऑन करता का आपला? त्यांच्याकडून काही प्रतिसाद येत नाहीये. आपला आवाज पोहोचतोय का त्यांच्यापर्यंत? मृणाल तुम्ही त्यांना विनंती करू शकता का व्हिडिओ ऑन करायला? हा बोला सर. ते म्हणजे आजचं माझं प्रवचन ऐकणारच होते, कदाचित त्यांना काही टेक्निकली काही प्रॉब्लेम असतात, त्यांना आहेत आता मीटिंग मध्ये. छान आहे. आपण बघूया मॅडम, एक मिनिट वाट बघूया. हो सर, खूप चांगलं राहील. हो ना सर.
ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे मी माननीय बोरकर सरांचं मनापासून स्वागत करते. सर, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय का? कारण तुम्ही मीटिंग मध्ये दिसताय आम्हाला. तर कृपया तुम्ही व्हिडिओ जर ऑन करू शकलात. बरं, तत्पूर्वी आपण प्रश्न घेऊया का? सर त्यांचा व्हिडिओ ऑन करतील तोपर्यंत आपण प्रश्न उत्तर घेऊया. कुणाला काही प्रश्न आहेत का? जर काही प्रश्न असतील तर विचारावेत, म्हणजे बिझनेस सर त्यांना उत्तर देतील. बिस्ले सर नमस्कार. नमस्कार सर. मी जगन्नाथ घरत पालघरहून बोलतोय. बोला सर. काय झाडी भाषे मराठीशी संबंधित फारच जवळचे आहे, पण त्यातले जे आम्हाला समजून घ्यायचे असेल तर जे काळ आहेत, म्हणजे उदाहरणार्थ साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण भविष्य काळ वगैरे अशा काळातली एखादी वाक्य आम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ मी जातो, हे वाक्यात तुम्ही झाडे बोल कसे बोलणार? मी जात आहे हे कसं बोलणार? मी गेलेलो आहे हे कसं बोलणार? तर हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुमचं साहित्य बोरकरांचं डॉक्टर बोरकरांचं साहित्य वाचताना तरी आम्हाला अडचणी येणार नाहीत असं मला वाटतं. वैशाली एक मिनिट सर. सर एक मिनिटच. वैशाली बोरकर सर आपल्याशी संपर्क हा, बोरकर सरांचा व्हिडिओ ऑन झालाय, त्यांना जरा स्पॉटलाइट करते का मृणाल? त्यांचा आवाज येत नाहीये. स्पॉटलाइट कर. हा, नमस्कार सर. नमस्कार, आवाज येतो? हो सर, येतोय आवाज. हा बोला. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण वेळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. खरंच हा आमच्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे की झाडी बोलीचे आपण इतके ज्येष्ठ अभ्यासक आहात. तुम्ही उपस्थितांशी जरा संवाद साधाल का कृपया? हो बोला, काय म्हणता? तुम्ही झाडी बोलीबद्दल काही बोलाल का उपस्थितांशी? मी बोलू का? त्या प्रश्नाचं उत्तर देऊ का? हो द्या सर, द्या, चालेल. असं करू सर. हा काय हो बोलायचं? सर. बोला. झाडीबुरीतले म्हणी सांगा ना सर. हा? म्हणी काही जर म्हणी, आनंददायक म्हणी किंवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? नाही मिळालं नाही. पहिला प्रश्न कोणता सांगा मला. साधा वर्तमान काळ, उदाहरणार्थ मी जातो किंवा मी जात आहे असं बोलायचं असेल, झाडीबोलीत कसं बोलणार? हा, हे बरोबर सर. मी जात आहे, बरोबर. मी जाऊन राहिलो. हा, हे जळगावकडील भाषिकांशी आपली ही झाडी बोली जरा मिळती जुळती आहे, कारण ते मी बसून राहिलो, खाऊन राहिलो, पिऊन राहिलो असे बोलतात. ते झाडी बोलीतून बोललं जातं. हो, झाडी बोलीच आहे ना बाबा. मी जळगावला आलो आहे, पाचोऱ्याला आम्ही मराठी बोली संमेलन घेतलं आहे. मी महाराष्ट्राच्या मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष आहे आणि मागच्या संमेलन पण. आणि जळगावला होणार होतं काहीतरी 27 एप्रिलला मागच्या वर्षी, आणि तेव्हा ते लॉकडाऊन कॅन्सल झालं. सर्व बोलींचा कम्पॅरेटिव्ह देखील हे केला मी अभ्यास, अनेक लेख त्यावर केलेले आहेत. आतापर्यंत 900 लेख माझे वेगवेगळ्या बोलीवरचे आले आहेत. कुठल्या बोलीवर? आपलं झाडी बोलीवरचे, दुसरं नाही. झाडी बोलीवर. ओके. आम्हाला आज बिझनेस सरांनी ओळख करून दिली आणि तुझ्या साहित्याबद्दल आज कळलं, झाडी बोलीबद्दल. ते मी साहित्य अभ्यास. बोला, काय म्हणता आणखी? त्यातले म्हणी ज्या म्हणी ज्या आहेत त्या आम्हाला म्हणी सांगितल्या किंवा वाक्प्रचार सांगितले. म्हणीवर माझ्या पत्नीने एक पुस्तक लिहिलं आहे, झाडीपट्टी म्हणी म्हणून. 250 म्हणी टाकलेल्या आहेत. आणि झाडी साहित्य अभ्यास या माझ्या प्रबंधातही म्हणी आहेत. त्यानंतर शब्दकोशातही म्हणी आहेत त्या, समजलं का नाही? तर म्हणी इतक्या, म्हणजे सर्वच बोलीमध्ये, सर्व भाषांमध्ये वेगवेगळ्या म्हणी आहेत, समजलं का? तर माझा एक मोठा लेखही चांगला प्रकाशित झालेला आहे. तर आणि वेगवेगळ्या प्रकारे झालेले आहेत, म्हणजे म्हणीबद्दल स्पष्टीकरण मराठीत देखील झाले आतापर्यंत मराठीत. तर म्हणजे आता तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे तो की त्यापैकी 1-2 तरी सांगितले तर तुम्हाला गंमत वाटेल. तर त्या म्हणीमधला पुष्कळता ग्रामीणपणा असतो, तो आपल्याला दिसतो. आणि कधी कधी इतकं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असतं की तुम्हाला असं वाटतं की कुठलं आहे. मी एकदा बसत होतो आणि एका बाईने दुसऱ्याला विचारलं, बाई तू त्या ठिकाणी येते का आपल्याला अजून लग्नाला? का बाई? नेत्रा त्याची जत्रा.
आता नेत्रात ही जत्रा म्हणजे पहा किती छान म्हण आहे. म्हणजे जर पैसा असेल तर काय करता येईल. डोळे असले की पाहता येईल जत्रा. समजलं की नाही? हो, हो. आणि इकडे म्हणजे अगदी काय की समजा एखादा माणूस जर अतिशय हतबल झाला त्याची काय परिस्थिती होते. चांगल्या माणसाचं सुद्धा कसं होतं. राजकारणामध्ये हो. आता झालं आपल्याला मोठे मोठे माणसं खाली पडत आहेत. समजलं की हा, नाही? हा. तर वाघाचं आलं डोरं आणि गोंड्याचा कुठं मार. म्हणजे म्हणजे वाघासारखा होता पण आता त्याची परिस्थिती अशी आहे, डोळे आल्यामुळे काय झालं की कोणी त्याला गोटं मारते दगड मारते. मग गोटा त्यांनी सांगितलं ना तर तो गोटं मारते म्हणते. तर अशा अनेक त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. समजलं का नाही? आता पहा आम्ही अनेकांना आता या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांशी बोलतो मी भारताच्या लोकांशी. त्यांना मी एक म्हण सांगतो आपली झाडीपट्टीतली सुद्धा, भाई आप थोड़ा सा आपकी सेहत पर ख्याल रखिए. हमारी झाड़ी बूटी में ऐसी म्हण है, कहावत है, उबा तवरिक सोबा. कळलं का? नाही. आपण जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत महत्व आहे. आडवे झालो की संपलं. पण नाही म्हणजे 50 आणि 100 सांगितलं मी या 2 वर्षामध्ये लोकांना बोलताना 2 वर्षात वेगवेगळ्या भाषेत सुद्धा हेच सांगितलं. रेफरन्स टू झाडीपट्टी. कुठून मिळणार तुम्हाला? समजा उभा तवरिक सोबा. म्हणजे काही काही अशा इतक्या म्हणी आपल्या महत्वाच्या वाटतात की हे आता आपण एक आता पार्टी द्यायची आहे. काय केलं त्या माणसाने? नॉनव्हेज पार्टी आहे. एक लावा जीवला लावा. आता पार्टीने लावा आणला लावा. एक लावा आणि जीवला लावा. एक लावा किती माणसं पूर्ण एवढासा लावा असेल आणि पूर्ण लोकांना वाटायचा. ह्यासारखे दुसरी सांगतो तुम्हाला. एक ठुसा हांडीभर रसा. एक ठुसा आणि हांडीभर रसा भाई काय नाही. पुष्कळ नुसतं एक वर सांगतो मला. एक वर मी माझा जो अभ्यास असतो. एक शेरी आणि गावाला फेरी. शेळी पाळणं इतकं कठीण काम आहे की त्या शेळीला पाहायला कितीतरी फिरावं लागतं आपल्याला. बैल वगैरे आपोआप घरी येतात. शेळी हिरण येणार. म्हणजे एक साधा गावाचा धर्म आहे तो त्यांनी बरोबर त्या ठिकाणी सांगितलंय. छान म्हणे. ते पुस्तक मला मी मिळवणारच कारण मला बोली भाषा अभ्यासाला खरोखर मजा येते आणि आनंद आहे. हा धन्यवाद. आणखी कोणाचा प्रश्न आहे? काही प्रश्न आहेत का? कृपया विचार. एक मिनिट वैशाली, हे जे प्रश्न जे आहेत ना ते डायरेक्ट मला मेसेज आहे. त्यामुळे मी जरा थोडेसे प्रश्न आणि काही लोकांनी आपले अभिप्राय दिले त्याबद्दल ते थोडस मी सांगते. अमृता इंदुरकर म्हणतायत की झाडी बोलीचा गोडवा प्राप्त करणारी झाडी बोली तुम्ही सर चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहेत. नंतर जगन्नाथ सरांनी स्वतःचे प्रश्न तर स्वतःच विचारलेले आहेत. झाडी बोलीबद्दल ग्रंथसंपदा फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अनेक नामवंत लेखक आहेत. या बोलीवर PhD केलेले मान्यवर आहेत. आम्हाला याबद्दल अभिमान आहे. त्यानंतर अजून एकच मिनिट. छान अभ्यास बिसने सर तुम्हाला आणि सर तुम्हाला नमस्कार काही जणांनी सांगितलंय. त्यानंतर एक अवधूत म्हणून आहेत, मला वाटतं आता आहेत का ते, अवधूत कुलकर्णी आहेत. त्यांनी म्हटलंय बोरकर सर आपल्या झाडी बोलीच्या शब्दकोशाची एक प्रत पाहण्यात आली होती तर ती मला विकत मिळू शकेल का? इंटरनेटवर आहे का? इंटरनेटवर आहे. हा इंटरनेटवर माझा जगातला पहिला अंत्याक्षरी शब्दकोश आहे. ज्यामुळे मुंबई आणि पुण्यामधले अनेक म्हातारे आमच्यासारखे कवी झाले आहेत. यमक सहज अंत्याक्षरी शब्दकोशामुळे अनेक लोकांना फोन करतात की आम्ही आता सहज लिहायला लागलो म्हणे, मस्त कविता गझल लिहितो तुमच्यामुळे असं म्हणतात. अच्छा, म्हणजे इंटरनेटमध्ये तुम्हाला आपल्याला तो उपलब्ध होईल शब्दकोश? इंटरनेटवर आहे ना. ओके. अवधूत कुलकर्णी सर तुमची शंका झाली आहे का पूर्ण? काय पाहिजे की बोला. माझ्याकडे मी झेरॉक्स देतो, संपलेले आहेत ना माझी पुस्तकं 3 वर्ष राहत नाही. हे पुस्तक आहे 2000चं. झेरॉक्स पाठवू शकतो, पत्ता पाठवा. ओके. वैशाली आता काहीच नाही, एवढेच अभिप्राय आणि प्रश्न होते. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का?
हॅलो वैशालीताई. भरपूर हा, आहे. बोला. आता अव्यय जसे प्रमाण मराठीतले अव्यय तसे आपल्या झाडीबुलीतले अव्यय आहेत का? काय अव्यय? हो, सांगितलं ना मगाशी बिझनेस सरांनी उभयान्वयी अव्यय सांगितले आपल्याला. समोर, पुढे, मागे, वरती, खाली, किंवा बाजूला, आळीसाठी काय शब्द वापरायचे हे आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं होतं आपल्याला. सर मगाशी सांगितले काही मध्ये मध्ये आवाज जरा डिस्कनेक्ट होत होता त्यामुळे त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे व्यवस्थित. मी त्यांना इतक्याच वेळ मी त्यांच्याशी बोललोय मोबाईलवर. त्यामुळे तुमच्याकडे येतो मला पुस्तकाचा काही फायदा नाही म्हटलं, मीच बोलतो तुम्हाला काय बोलायचं तर. आणि या तुम्हाला तुमचा आभार आहे ते म्हणतो की यामुळे मला झाडेबुलीचा एक चांगला तरुण वक्ता मिळाला. हो हो, अगदी खूप सुंदर. तसे ते समजलं की नाही. आणि फारच छान बोलले ते. हो फार छान सुंदर बोल. मी त्यांना लिहिणार होतो त्यांच्या याच्यावर इथं मेसेज याच्या व्हॉट्सअपवर की मस्त, खूपच चांगला, खूपच चोकट, कायच्या बाईच. हे झाडीपट्टीतले उद्गार आहेत. खूपच, कायच्या बाईच, कुम्मस. समजलं की कळलं तुम्ही ज्याला समजलं की वैशालीताई, मला एक मला असं वाटतं सरांच्या उपस्थितीमुळे आणि सरांच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले त्यामुळे मला असं म्हणजे याची अनुभूती आली की तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद आणि गाऊ परमानंद, म्हणजे याचा एक प्रचिती. अगदी अगदी. सरांच्या उपस्थितीमुळे बोरकर सरांच्या उपस्थितीमुळे खरोखर कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे तुम्ही. कारण आमच्यासाठी अतिशय अनपेक्षित होतं की स्वतः हरिश्चंद्र बोरकर सर इथे आलेले आहेत. बापरे, माझा मुलगा बोलेल ना, मी राहणार असं शक्य आहे का कधी? मॅडम अजून एक आमच्याकडे अजून डॉक्टर आपले लखनसिंहजी कटरे म्हणून महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आहेत, तर त्यांनाही 2 मिनिट. मला आवाज येत नाही बेटा. लखनसिंहजी कटरे म्हणजे आमच्या सांस्कृतिक मंडळाचे बोली चळवळीचे ते म्हणजे कार्यकर्ते आहेत आणि लेखक आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्यांना सुद्धा आपण 2 मिनिट द्यावं असं सर आहेत जोडलेले या ठिकाणी. आणि त्यांनी बोलींचं एक संमेलन आपल्या गावी सुद्धा घेतलेलं आहे. 1 मिनिट. लखन सिंग सर आहेत ना, ते आधी होते, आता ते मला याच्यात दिसत नाहीये. बरोबर, ठीक आहे. संपूर्ण कार्यक्रम त्यांनी बघितलेला आहे. मला वाटतं आता कोणाच्या शंका नसतील. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. सगळ्यात महत्वाचं आणि काम म्हणजे आभार प्रदर्शनाचं काम. त्यामुळे आपण मला 2 मिनिट आभार द्या ना. हा, बोला सर. मी आता 1 तारखेला जे झाडीबुडीच्या संमेलनामध्ये जे आम्ही करतो ते सर्व आम्ही यावर्षी संमेलन न करता केलेलं आहे. तर आम्ही 1 जुलैला झाडी शब्द साधक दिवस घेतो. जगामध्ये डॉक्टर दिवस आहे, नर्सेस दिवस आहे, आणखी वेगवेगळे दिवस आहे, पण लेखकाचा दिवस नाहीये. बरोबर. त्याकडे आम्ही दरवर्षी शब्द साधक दिवस घेतो आणि या दिवशी मी भाषण करतो. त्या भाषणामध्ये झाडीबट्टीतली नवीन झाडीबुलीमध्ये नवीन काही जे हे आहेत प्रयोग त्यांचा उल्लेख करून असे माझे 1-1.5 तास भाषण असतात. ते असं ते 1 तास होतं. तर अशा प्रकारे आपल्या लोकांना प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं द्यायचं आणि त्यांनी त्यापर्यंत पोहोचायचा माझा नेहमीचा हे असतो प्रयत्न असतो. आणि मराठी बोली साहित्य संघ एक वेगळी संस्था आहे आमची आणि भारतीय संस्था एक वेगळी आहे. तर सर्व ठिकाणी माझं काम सुरू असतं. म्हणतो की ना मग अशा भाषणामध्ये की बोरकर सर उत्तराखंडला जातात, हे जातात, सुरू असतं. आज तुमच्यामुळे मला इतक्या लोकांसमोर उभं राहता आलं. कोणतीच काय म्हणतात अगदी मी माझ्या बनियावर बसलो इथं चर्चा समजलं की नाही. आणि एक अचानक अगदी म्हटलं की बोरकर सर बोलतो, बरं धन्यवाद. आणि आपण संबंध असाच कायम ठेवावा. तेव्हा तरी येऊ तुमच्याकडे, तेव्हा भेटू वगैरे, समजलं की नाही. आता 77 संपूर्ण 78 सर डिस्कनेक्ट झालेत का? आले. सर सर तुम्ही डिस्कनेक्ट झाला होता. असं
सत्याहत्तर बोला बोला सर. 77 वर्ष बघितलं मला. माझा आवाज येत नव्हता का? हो सर, मध्ये आवाज गेला होता तुमचा. काय बोलत होता तुम्ही? हा, मी सांगत होतो मी काय म्हणजे तुम्ही कुठपर्यंत ऐकलं? तुम्ही 77 तुम्हाला वर्षाचे धन्यवाद, झालात. आपण आता जोडलेले राहूच असं तुम्ही म्हणत होतात. काय? तुम्हाला धन्यवाद, आपण आता जोडलेले राहू इथपर्यंत तुम्ही म्हणत होतात. हो हो हो. तर आपण आता प्रत्यक्ष म्हणजे केव्हा तरी भेटू म्हटलं पुण्याला, आणि नेहमीप्रमाणे काहीतरी कार्यक्रम घेऊ आपण त्याबद्दल समजलं की नाही. आणि नक्की नक्की. महत्वाचं म्हणजे बोलीविषयी जी फार उपेक्षेची दृष्टी होती शहरी लोकांची, मी अतिशय वाईट बोललो या 30-40 वर्षात, समजलं का नाही. मुळात झाडी बोली नाही तर मराठी संपणार ही ओरड फार जुनी आहे आपल्या इथली. अगदी. ठीक आहे ना? म्हणजे 1915 मध्ये काही लोक ओरडले, अगदी आमच्या कुसुमाग्रजी ओरडले मागे, अगदी नागपूर आणि मुंबईच्या तुमच्या मोठ्या स्टेजवर सुद्धा बोललात की या 20 वर्षामध्ये भारतातल्या 2 भाषांमध्ये एक मराठी येणार आहे. तेव्हा हरिश्चंद्र बोरटोपर्यंत उभा झाला ते 1990 मध्ये, सांगितलं की ही मराठी बोली मराठी बोली जाणार नाही, आणि ती वाचवेल कोण? महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात राहणारा लागत झालेला शेतकरी. तो शेतकरी आज माझ्या बाजूला आहे, आणि गेल्या 30 वर्षामध्ये मराठी अजून जिवंत आहे. मराठी बोली मरेल म्हणणारे बहुतेक लोक गेले. त्याचा आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही काम करा, मला सहकार्य मिळेल, मला तुमच्यामुळे आयुष्य मिळत आहे. वास्तविक ज्योतिष, माझ्या आजोबांनी माझी कुंडली काढली आहे, त्या ज्योतिषाने म्हटलंय की हा माणूस अतिशय कर्तृत्वान होईल आणि 72 वर्षी मरेल. आता त्याला 72च्या ठिकाणी 5 वर्ष झालेले आहेत, आणि 70-78 जातो आहे. तुमच्यामुळे आणखी आयुष्य वाढू शकते. नक्की नक्की सर, तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे अशी आमची सदिच्छा आहे. साहित्याचा अभ्यास करणारी मंडळी दीर्घायुष्य होते. धन्यवाद सर. अजून काही बोलू इच्छिता का आपण? नाही, वेळ खूप झाला तुम्हाला. धन्यवाद. खरंच आजच्या व्याख्यानासाठी झाडी बोलीचा परिचय करून देण्यासाठी पालिकचंद बिसने सर इथे आले. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. याशिवाय झाडी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे त्यांचंही आभार मानते. आणि सरांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपण नक्कीच जोडलेले राहू. आपण पुढचे काही उपक्रम सरांच्या सहकार्याने एकत्र घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. धन्यवाद. याशिवाय पालिकचंद बिसने सरांचं नाव आपल्याला ज्यांनी सुचवलं ते रणदीप बिसने सर यांचेही मी आभार मानते. शिवाय झाडी बोलीविषयी जाणून घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले जे भाषाप्रेमी आहेत त्यांचेही मी आभार मानते. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे, सचिव मृणाल पाटोळे यांचेही मी आभार मानते. बोली भाषांचा हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं, ते या कार्यक्रमाचे संकल्पक आमच्या प्रतिष्ठानचे विशेष सल्लागार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे सर यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांना संस्थेच्या कार्याची ज्यांनी विस्तृत ओळख करून दिली त्या डॉक्टर अमृता इंदुरकर यांचेही मी आभार मानते. तसंच संस्थेचे सर्व विश्वस्त आणि प्रशासक यांचेही आभार. या कार्यक्रमाचे प्रायोजक पुढचे पाऊल दिल्ली या संस्थेचे प्रफुल्ल पाठक सर यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि या पुढचा कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. तारीख आम्ही लवकरच कळू. जगन्नाथ घरत सर हा कार्यक्रम घेणार आहेत आणि कुणबी बोलीविषयीचं मार्गदर्शन सर आपल्याला करणार आहेत. तोपर्यंत निरोप घेऊया. पण बोरकर सरांनी सांगितलेला सल्ला लक्षात ठेवा. उबा तवरिक सोबा, म्हणून सगळ्यांनी स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. सर्वांचे आभार. सर्वांना पुनश्च नमस्कार. जय झाडी. हा कार्यक्रम संपल्याचं मी इथे जाहीर करते.